श्री देवी शारदा, श्री देव गणेश, प्रभु श्री रामचंद्र, भगवान श्री गोपाल कृष्ण, श्री महारुद्र हनुमान, महर्षि श्री वेदव्यास, श्रीमद आद्य शंकराचार्य, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज या सर्वांच्या प्रेरणेनं आणि तुम्ही इथे जे सर्व मंडळी जमलेले आहात तुमच्या आशीर्वादात, आज कसा कामाचा दिवस आहे आणि जागा आडवळण्याची आहे. तुम्ही एवढी मंडळी जमाल असं प्रामाणिकपणे सांगतो मला वाटलं नव्हतं. गेल्या खेपेला होती कारण 26 जानेवारी होती, सुट्टी होती. पण मुद्दामून तुमचं सुरुवातीला अभिनंदन करतो, तुम्हाला अभिवादन करतो आणि आपण सुरुवात करूया. विषय आपला आहे नवविधा भक्ती. हा चालू राहणारा विषय, कारण मोठा विषय आहे तो. विधा म्हणजे पैलू, प्रकार नाही, लक्षात ठेवा. नवविधा भक्ती म्हणजे 9 प्रकारची भक्ती असं नाही, एकच भक्ती आहे, तिचे 9 पैलू आहेत. गंमत तुम्हाला एक उदाहरण सांगतो म्हणजे कळेल. एका मुलाला शाळेत मूल्य शिक्षण ज्याला म्हणतो, व्हॅल्यू एज्युकेशन, संस्कारांचं शिक्षण, प्रामाणिकपणाचा संस्कार, आज्ञाधारकपणाचा संस्कार किती महत्त्वाचा आहे हे उदाहरण देऊन गुरुजींनी सांगितलं. एका मुलावर त्याचा एवढा प्रभाव पडला की घरी आल्यानंतर तो आईला म्हणाला की इथून पुढे मी तुम्हा दोघांचं सगळं ऐकणार, तुम्हाला विचारल्याशिवाय काही करणार नाही, अत्यंत आज्ञाधारक मुलगा मी होणार आहे. आईला इतकं कौतुक वाटलं. बाबांनी नुकतीच दुकानातून बर्फी आणली होती. एक बर्फीचा तुकडा आईने हातावर दिला, कारण मी प्रामाणिकपणे वागणार, एक चांगला संस्कार मी माझ्यात रुजवणार आहे, किती चांगली गोष्ट आहे. आता वडिलांकडे वळून तो म्हणतो, बाबा तुम्ही मला सांगा, आता आज्ञाधारक की या बर्फीची लांबी आधी खाऊ का रुंदी आधी खाऊ का जाडी आधी खाऊ? आज्ञाधारक, कारण बर्फी म्हणजे लांबी, रुंदी आणि जाडी, आधी काय खाऊ ते सांगा, मी आज्ञाधारक आहे. बाबा म्हणाले, वेड्या, तू नुसती लांबी खाऊन दाखव. लांबी खाल्लीस, थोडीशी रुंदी खाल्ली जाणार आहे आणि थोडीशी जाडी ही खाल्ली जाणार आहे. नुसती लांबी किंवा नुसती रुंदी खाताच येणार नाही तुला. पण आता लक्षात घेऊ, लांबी, रुंदी आणि जाडी असली म्हणजे ती बर्फी झाली खरे. वीट आपण म्हणतो, ब्रिक, त्या विटेला सुद्धा लांबी, रुंदी, जाडी असते. टाईल्स वगैरे आपण बघतो, लांबी, रुंदी, जाडी असते. म्हणून ती खाणार का तू? मग बर्फी म्हणजे काय? बर्फी म्हणजे लांबी, रुंदी, जाडी. मग तशी फर्निचरला लांबी, रुंदी, जाडी असते. विचार करायला लागला. म्हणाला, बर्फी म्हणजे गोडी. बघा भक्तीकडे तो कसा निघाला आहे. बर्फी म्हणजे रंग म्हणाला, बरोबर. बर्फी म्हणजे गंध, केशर वगैरे घातलेलं असतं. बर्फी म्हणजे जशी गोडी आहे ना तशी वेलची वगैरेची खास रुची असते. मग आता सांग ना, बर्फी म्हणजे काय? बर्फी म्हणजे लांबी, रुंदी, जाडी नाही. तर बर्फी म्हणजे ती खाल्ल्यानंतर तिच्यातली जी माधुरी, जी गोडी आहे ती बर्फी आहे. रंग, वास, चव सुद्धा नाही, कारण केशरी अनेक रंगाचे असतात, पण काय सगळे खात नाहीत पदार्थ ते आपण. बर्फी म्हणजे माधुर्य, गोडी. तशी भक्ती म्हणजे गोडी आहे, लक्षात ठेवा. आणि ही गोडी मधुर आहे. मग त्याच्यात सगळ्या रसांचं एका अर्थाने आपण म्हणूया, जसे नवविधा आहेत तसे षड्रस सांगितलेले आहेत. बाकीबाबांची जी गोव्यावरची कविता आहे, माझ्या गोव्याच्या भूमीत, त्याच्यात एक सुंदर ओळ आहे. तुम्ही अगदी खेड्यातल्या गरिबाच्या झोपडीत जरी गेला तरी तुमच्यासाठी एक पाट मांडून ठेवलेला असेल आणि ताट वाढवून ठेवलेलं असेल. ही त्यावेळची कविता आहे, माझ्या गोव्याच्या भूमीत. आजही फार परिस्थिती बदललेली नाही, असते. तुम्ही गेल्यानंतर जेव्हा पाटही असतो, ताटही असतं, मांडलेलं असतं, तर तो म्हणतो की त्यांनी साधं जरी तुम्हाला जेवण घातलं तरी त्यात साऱ्या षड्रसांची नांदी, नांदी म्हणजे असतात, नांदतात. षड्रस आपल्या रुचीचे 6 रस सांगितलेले आहेत. त्याच्यात आपल्याला माहीत आहे की गोड म्हणला की कडू आला, आंबट आला, तुरट आला, तिखट आला, एक लक्षात ठेवा, आणि खारट आला. हे 6 रस आहेत. आज इतक्या रेसिपीज आपण म्हणतो ना, इतके मसाले असतात, इतके पदार्थ तयार करतात,
कॉन्टिनेंटल डिशेस, चायनीज डिशेस, थायलंड, आपल्याकडे उत्तर भारतातल्या, पंजाबी, दक्षिण भारतातल्या किती आहेत गोष्टी, पण या 6 रसांच्या पलीकडे नाही. तुम्ही कुठलीही रेसिपी काढून बघा, याच्यात रेसिपी म्हणजे खरं औषध आहे. आपण ज्या वेळेला डॉक्टरकडे जातो आणि डॉक्टर औषधं लिहून देतो, त्यावेळेला तो जे औषधं बोलतो त्याच्यावर RX असं लिहितो. मुद्दा म्हणून बघा, कधी कधी छापलेलंच असतं R आणि X, तो रेसिपी शब्दाचा शॉर्ट फॉर्म आहे. रेसिपी म्हणजे एका अर्थाने रसायन. स्वयंपाकशास्त्र ही केमिस्ट्री आहे, लक्षात ठेवा. त्याच्यात निरनिराळ्या प्रकारचे रंग असतात, आलं असतं, त्याचप्रमाणे हळद असते, मिरे असतात, त्याचप्रमाणे दालचिनी, सगळे मसाल्याचे पदार्थ बघा. शीत म्हणजे आपण भात असतो, निरनिराळ्या प्रकारच्या रंग, चवी वगैरे सगळं असतं. पण ते कसं असतं, कंपाऊंड असतं, म्हणजे संयुक्त असतं, संमिश्र नसतं. मिश्रण म्हणजे मिक्सचर आणि कंपाऊंड म्हणजे संयुग असा संस्कृतमध्ये शब्द आहे. उदाहरण तुम्हाला सांगतो की चहा आणि साखर एकत्र झाली, पावडर, चहाची पावडर आणि साखर, उशिरा का होईना, वेळ लागून का होईना, तुम्ही दूर करू शकता. कारण चहाचा रंग निराळा आहे, साखरेचा रंग निराळा आहे, कारण ते मिश्रण झालेलं आहे. तुम्ही 2 पुड्या बाजारातून आणल्यात, त्या फुटल्या आणि नंतर ज्या वेळेला तुम्ही मांडलं त्यावेळेला ते मिक्स झालेलं, मिक्स होणं, मिक्सचर, आणि त्यातले तुम्ही काढू शकता. पण ज्यावेळेला तुम्ही चहा करता, त्याच्यात चहाची पावडर आहे, दूध आहे, पाणी आहे, साखर आहे, ते तापवलं जातं सगळं. आता त्यातून साखर दूर करणं शक्य आहे का? चहाची पावडर दूर करणं शक्य आहे का? नाही आहे. नुसती चहाची पावडर, साखरेची पावडर दूर करता येते. अगदी समर्थ वगैरे उदाहरण देतात की वाळूचे कण आहेत, रेती आणि साखर कशी दूर करा, तो वेळ लागेल, आम्ही मुंग्या वगैरे ठेवू म्हणजे ते साखर दूर करतील वगैरे वगैरे. पण दूर करता येतं मिश्रण. नवविधा म्हटल्यानंतर ते मिश्रण नाही आहे, लक्षात ठेवा, ते संयोग आहे. एक काढले की सगळं येतं, ज्याला आपण नेट शब्द वापरतो, जाळं, कोळ्याचं जाळं. आता कोळ्याचं म्हणजे 2 कोळी आहेत का, मराठीत एकच शब्द आहे त्याला, इंग्लिशमध्ये स्पायडर आणि फिशरमन. स्पायडर म्हणजे घरातला कोळी, काही ठिकाणी त्याला माऊली वगैरे म्हणतात. त्याचं जे जाळं असतं त्याला इंग्लिशमध्ये वेब म्हणतात, वेब. आणि हा फिशरमन जो आहे त्यालाही कोळीच म्हणतो मराठीत आपण. त्याचं जाळं आहे त्याला नेट म्हणतात, नेट, NET. हा आपलं जाळं विणतो आणि ते इतकं स्टिकी म्हणजे चिकट असतं, कुठलाही त्याच्यात जर बारका कीटक आला, मूस वगैरे, तर अडकून तो ठेवतो तिथे आणि मग पाहिजे तसा खातो. स्वतःच्या जाळ्यात कोळी अडकलाय असं कधीही होत नाही, एक लक्षात ठेवा. किंवा तो जाळ्यावरून अत्यंत वेगाने जातोय आणि खाली पडला आणि त्याला फ्रॅक्चर झालं. ऐकलं हे कोणी? हे डिस्कवरी चॅनल्स वगैरे रात्रंदिवस महिनोमहिने शूटिंग घेत असतात. कोळ्याने अंड घातलं तर अंड्यापासून कोळी कसा होतो तयार, सगळ्या स्टेजेस तुम्हाला दाखवतात. पण कोळी खाली पडलाय असं कधीच झालं नाही हो, कारण त्यांनी जाळं विणलं, ते अत्यंत चिकट केलं, स्टिकी. त्याच्यात इतर जण अडकले, तो अडकत नाही. हा फरक लक्षात घ्या. हे जाळं आहे ज्याला वेब म्हणतात. आपलं कुटुंब आहे ना, इट शुड बी अ वेब ऑफ रिलेशनशिप्स. रिलेशनशिप्स म्हणजे नातं, नात्यांचं असं जाळं पाहिजे कोळ्यासारखं की अगदी छान विणलेलं आहे, किती सुंदर असतं ते. पण आपण त्याच्यात अडकता कामा नये. आपण अटॅचमेंट, ज्याला आसक्ती म्हणतो, त्यामुळे अडकतो आपण. आणि त्यामुळे आपल्याच कुटुंबाची आपण चांगली सेवा करू शकत नाही, चांगलं त्याला समजून घेऊ शकत नाही, कारण डिस्टन्सच नाही. घट्ट आई मुलाला जर धरलं, त्याला श्वास घेणं कठीण आहे. मी जर पुस्तक इतक्या जवळ धरलं तर मला अक्षरं वाचणं कठीण आहे. पण थोडंसं डिस्टन्स, ज्याला आपण डिटॅचमेंट म्हणतो, अनासक्ती आवश्यक आहे. भक्ती हे असं सगळ्या गुणांचं एक संयुग बनलेलं आहे. नेटचं तुम्हाला दुर्दैव सांगतो. नेटवर्क, हल्लीचा लोकांचा आवडता शब्द आहे इंटरनेट, बरोबर. हे जाळं माणसाने तयार केलेलं आहे. कोळ्याचं जाळं हे कोळ्याने नैसर्गिकरित्या तयार केलेलं आहे. कारण त्याच्या नाभीतून, म्हणजे बोमली म्हणतो, तिथून तो चिकट पदार्थ निघतो, त्याचा तो विणतो. तर या धागा काढतो, वर खाली उभे आडवे असं करून तो सुंदर जाळं पॅटर्न, ज्याला आपण कशिदा म्हणतो ना, एम्ब्रॉयडरी, इतका सुंदर एम्ब्रॉयडरी पॅटर्न नसेल कोळ्याच्या जाळ्या इतका.
सकाळी जर तुम्ही गेलात जंगलात किंवा आपल्याच बागेत आणि कोळ्याने जर 2 झाडांच्या मध्ये जाळं विणलेलं असेल, त्याच्यात तिकडून उगवणाऱ्या सूर्याची किरणं आणि अडकलेले दवबिंदू, काय सुंदर दिसतं ते. सगळ्या कवींना प्रतिभा त्यांची कमी पडते, इतकं सुंदर दिसतं. सुंदर आहे ते निसर्गात आहे. आणि दत्तात्रेयाने अशा कोळ्याला गुरु केलंय हो. ऊर्ण नाभी, ऊर्ण म्हणजे तो तंतू आणि नाभी म्हणजे बेंबी, त्यातून तो तंतू येतो. म्हणजे सगळं निसर्गात आहे. तो आतून तयार करतो. बाहेरचं सिमेंट लाकूड त्याला वापरावं लागत नाही घर बांधण्यासाठी. आणि दत्तात्रेयांना भरपूर वेळ आहे हो. दत्तात्रेय सतत फिरत असतात. पण तुम्ही दत्तात्रेयांच्या गुरुचं वर्णन बघितलं तर ते गुरुत्व त्या किड्यात मुंगीत नाही आहे, दत्तात्रेयांना ते दिसलेलं आहे. आणि म्हणून ते काय सांगतात, हे 24 गुरु मी केले आणि 25वा गुरु म्हणजे माझा देह, म्हणजे माझी बुद्धी, माझा मेंदू. बुद्धीच नसली तर मला त्या मुंगीत किंवा त्या कोळ्यात दिसलाच नसता गुरु. गुरुपद दिसलं कारण मी प्रत्येक ठिकाणी थांबलो, निरीक्षण केलं, परीक्षण केलं आणि आत्मपरीक्षण केलं. ह्याच्यापासून काय शिकलं पाहिजे? एक तुम्हाला उदाहरण सांगतो. मुंगीला काही वजन असेल का हो, पण कितीही उंचीवरून मुंगी पडली तरी तिच्या शरीरातलं काही मोडत नाही. वजन असतं तर मोडतं ना. वजनदार माणूस पडला तर फ्रॅक्चर नक्की होतं. हा मुंगीचं काय होणार आहे हो? काही होत नाही, वजनच नाही तिला. मुंगी समजा एक मोठा कण घेऊन जाते साखरेचा, त्या साखरेच्या कणाला वजन आहे का? इतके कण झाल्यानंतर 1 किलो साखर तयार होते की नाही? मुंगीच्या 10 पट वजन ती नेऊ शकते. तिच्या स्वतःच्या वजनाच्या 10 पट वजन ती नेऊ शकते. इतकंच नाही तर ती व्हर्टिकली म्हणजे उभी भिंत चढू शकते. आपल्याला आपलं वजन जर 50 किलो आहे तर 25 किलो उचलता येत नाही. आणि जिना चढायचा असेल, सपाटा आपण म्हणतो ना, नाही चढतात, ती चढत जाते. अगेन्स्ट ग्रॅव्हिटी म्हणतात. पृथ्वी खाली ओढत असताना ही मुंगी, जिला जवळजवळ वजन नाही आहे, आपल्या वजनाच्या किमान 10 पट तो साखरेचा कड घेऊन जाते. नमस्कार केला पाहिजे. लुक टू द अँट दाऊ स्लगर. म्हणजे सगळ्या धर्मगुरूंनी असे गुरु केलेलेच आहेत. तो थिंकिंग म्हणतात ना, विचाराच्या पातळीवर सर्व धर्म सारखे आहे. धर्मगुरूंनी व्यवस्थित शिकवलेलं आहे. पुढे सगळा व्यभिचार झाला सर्वच धर्मात. पण विचार करा, मुद्दा काय आहे की वेळ असला पाहिजे. दत्तात्रेय म्हणाले की अरे ह्या कोळ्याने हा तंतू काढला कुठून? त्याच्या नाभीतून. आणि मग तो विणतोय, तो वरती जातोय, खाली, अरे पडला 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 नाही, असा जातोय तसा जातोय. जाळं बघा ना, ते नुसतं उभं आडवं नसतं. आपण म्हणतो अक्षांशाचे रेखांशाचे उभे आडवे गुंफुनी धागे, विविध रंगी वसुंधरेचे वस्त्र विडिले पांडुरंगे. काय कल्पना आहे? हे माझे कपडे, तुमचा कुठलाही रंग असू दे, उभा धागा आडवा धागा, उभा धागा आडवा धागा, एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे. हा बसले तो नट, ते राजा परांजपे, ते बसलेत कुठे? तुरुंगातल्या त्या मागावर बसलेत लुंग. खटाक खटाक, एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे. जर तारी हे वस्त्र मानवा तुझ्या आयुष्याचे, वस्त्र विणलंच जाणार आहे. साधा कार्पेट जरी बघितला, सुंदर डिझाईन असलेला, तरी उभा धागा आडवा धागा, उभा धागा आडवा धागा. याचे कसे धागे असतात? तो तिरका असतो, आडवा असतो, उभा असतो. असं ते कोळ्याचं जाळं असतं. त्यांना एवढं कौतुक वाटलं. आता हा कोळी काय करणार ते बघत बसले. त्या कोळ्यांनी सगळे आपले व्यवहार त्या जाळ्यावर लीलया म्हणजे अगदी सहजरित्या चालत पार पाडले. आणि काय आश्चर्य, त्या कोळ्याला कळलं की आपला अंत आता जवळ आलेला आहे, मृत्यू जवळ आलेला आहे. त्यावेळेला त्यांनी ते जाळं गिळून टाकलं आणि तो खाली मातीत पडला. आणि 2-3 दिवसांनी म्हणाले आलो, त्यावेळेला त्याची माती झाली होती. म्हणजे इथे एक कोळी होता, त्यांनी जाळं विणलं होतं, त्याच्यात त्यांनी काही दिवस आपली उदरनिर्वाह उपजीविका केली आणि आता काहीच उरलेलं नाही आहे. याच्यासाठी मी त्याला गुरु केलेला आहे. लक्षात घ्या, आपलं जाळं कसं असतं? एकतर फिशरमॅन्स नेट, म्हणजे तो अगदी टाकतो, दूरचं जाळं घेतो. रामकृष्णाने बारीक गोष्ट सांगितलेलं आहे. हे जे कोळ्याचं जाळं आहे म्हणजे फिशरमन, मासे पकडणाऱ्या कोळ्याचं जाळं,
त्याच्यात जर अडकायचं नसेल तर एक साधी गोष्ट करा. कारण कितीही तुम्ही दूरवर जाळं टाकलं आणि कितीही अत्यंत कार्यक्षम एफिशियंट असा जर कोळी असेल तर तो ओढताना त्याच्या पायाशी मासे असतात, ते कधीच जाळ्यात सापडत नाही. तुम्ही राहा ना तुमच्या गुरुच्या पायाशी, तुम्ही राहा ना भगवंताच्या पायाशी. ती जी शक्ती आहे पायाशी म्हणजे जवळ राहा. या माया जालात तुम्ही अडकणार नाही. हे संसाराचं जे जाळं आहे, हे जगाचं जे जाळं आहे, हे माणसाने निर्माण केलेलं जे जाळं आहे ना, अडकणार. एक साधी गोष्ट तुम्हाला सांगतो. आपण म्हणतो की आता मी माझ्या उद्योगाचं नेटवर्क तयार केलेलं आहे. गोव्यात माझ्या 4 शाखा आहेत. पणजीला आहे, म्हापशाला आहे, वास्कोला आहे, मडगावला आहे. 4 ब्रांचेस नेटवर्क आहे माझं. नेटवर्क म्हणतो ना शोध. त्याला विचारा की तुला मग विश्रांती नाही रे, या इकडे सुट्टी असते त्यावेळेला दुसरं दुकान उघडं असतं, हे करताना मी रात्री तिकडे जातो. हे सगळं माझे व्याप वाढलेला आहे. हा व्याप वाढलेला नाही, उपद्व्याप वाढलेला आहे. लक्षात ठेवा. तुम्ही ते व्याप वाढवा म्हणून समर्थाने सांगितलेलं आहे. तुम्ही वाढवा, जितकं वाढवायचं. उपाधीचं वाढवावे, उपाधीत न सापडावे, हे त्याच्यासारखं आहे. किती मोठं जाळं, तो कधीच जाळ्यात अडकत नाही, कधीही अडकत नाही कोळी. आणि आपण मात्र अडकतो, अडकत राहतो आणि शेवटी सुटत नाही. म्हणून पश्चात्ताप करून म्हणतो एक दुकान होतं तेव्हा बरं होतं. हल्ली तर लोक म्हणतात भाड्याच्या घरात राहत होतं ते बरं होतं, सगळ्या कटकटी मालक बघत होता. आता स्वतःचा फ्लॅट गेला तर सगळंच करावं लागतं. माणसाचं हे मन आहे ना, ते मुळात शांत राहायचं असेल तर भक्ती हा जो एक उपाय सोपा सांगितला आहे, त्याच्या 9 पैलू सांगितलेले आहेत. आणखीन एक तुम्हाला नेटबद्दलचा मुद्दा सांगतो आणि आपण एक अत्यंत चांगला विषय एका संताच्या चरित्रातून पाहणार आहोत. आज विषय चालू राहणार आहे, दर महिन्याला आपण भेटणार आहोत. एक लक्षात घ्या, आपण इंटरनेट म्हणतो त्याला काय, महाजाल मोठा आहे ना ते, आणि संगणकीय, संगणक म्हणजे कम्प्युटर, सगळे कॉम्प्युटर्स जोडलेले आहेत हो. म्हणून इकडची माहिती तिकडे, तिकडची माहिती तिकडे, गुगल काय, यूट्यूब काय, आपल्याला किती माहिती येत असते. माहितीचा स्फोट, माहितीचा पूर किंवा माहितीची सुनामी सध्या आपल्या आजूबाजूला आहे. बघा, हे जर मला माहीत असेल तर पुढची गोष्ट तुम्हाला सांगतो. कितीही नेट मोठं झालं, गेल्या वेळेपर्यंत 10 लाख कॉम्प्युटर जोडलेले होते, यावर्षी 15 लाख कॉम्प्युटर जोडले गेले. ठीक आहे ना, तरी मी नेटला भेट देत नाही, मी भेट देतो www.com, कुठलाही असू दे. का ते WW काय हो, वर्ल्ड वाईड वेब, हे कोळ्याचं जाळं आहे. आत्ता तुम्हाला वेब सांगितलं ना, स्पायडर्स वेब, तेच महत्त्वाचं आहे. नेटवर्क नुसतं काय कामाचं, इट इज हार्डवेअर. आपण म्हणतो घर चांगलं आहे, घरातली माणसं नाही, वास्तू शांत केली, व्यक्ती शांत झाली, त्यांची मनं शांत झाली. नाही तर काय वास्तुशांतीचा उपयोग आहे, तो एक विधी आहे, फक्त विधी आहे. वास्तू, व्यक्ती शांत, विधी जरूर करूया, आपली जी कर्मकांड आहेत अर्थ लक्षात घेऊन जरूर करूया, पण त्याप्रमाणे जगूया ना. अगदी वास्तू म्हणते तथास्तु, हे आपल्याला पाठ झालेलं वाक्य आहे. पण आपण वास्तूत आपले संवाद काय असतात, तू यावर्षी नापास होणार आहे, बिलकुल अभ्यास केला नाही, तथास्तु. वास्तू म्हणते अरे आज उशीर झालाय, बॉस मला आज फायरिंग करणार, तथास्तु. अरे काय झालं, सगळं निगेटिव्ह, इतकं नकारात्मक बोलतो, जमणारच नाही, होणारच नाही, घडणारच नाही. आणि याच्या पुढे काय माहीत आहेत ना, मुलगा सुद्धा म्हणतो आई मी लिहून देतो, मी मॅथ्समध्ये नापास होईल म्हणून. लिहून कशाला द्यायला पाहिजे, नापास हो ना साधा, तथास्तु. याच्या उलट तू अभ्यास कर, बघूया ना काय होतंय ते, तथास्तु. माझी खात्री आहे तो पास होणार, तथास्तु. अरे आपल्या मनातले विचार, आपल्या तोंडातून बाहेर पडणारे शब्द, म्हणून आपण 4 शब्द वापरतो, विचार, उच्चार, आचार आणि संचार. घरातल्या घरात सुद्धा आपला संचार असतो. म्हणजे या खोलीतून त्या खोलीत जाताना वाघ मागे लागल्यासारखं आपण का, आपलंच घर आहे ना ते. एक लक्षात ठेवा, वी आर नॉट ॲट होम ॲट अवर ओन होम. ही परिस्थिती आहे. आपण स्वतःच्याच घरात शांत नाही आहोत. मग स्वतःच्या घरात शांत नाही तर आपण कुठे शांत राहणार आहोत. स्वतःच्या घरात शांत राहायला पाहिजे. बाबा आले ना, आता बघा आता कसं शांत होईल, सगळ्यांची भांडणं, असे आपलं व्यक्तिमत्व झालं पाहिजे. बाबांचं झालं आईचं होईल, बाबा आईचं झालं मुलांचं होईल, आणि मग ती वास्तू शांत होईल. म्हणून वेब आहे ना, त्याला हे जाळंच म्हणायचं. पण जाळं हे कुटुंब या शब्दाचा अर्थ काय आपण विसरलो आहे.
हे आपलं हे आता कुटुंब आहे, हा परिवार आहे. हे पडके बुवा आले आणि त्यांनी सांगितलं आमचा हा भाग आहे, आमचा परिवार आहे. हा मला खूप वाक्य आवडलं. आस्थेनं बोलत होते. आस्था या शब्दाचा एक अर्थ तळमळ आहे. आस्था म्हणजे प्रेम आहे. आस्था म्हणजे मला काळजी वाटते, एवढा व्याप वाढवला आहे, तो चालला पाहिजे ना, नाही तर हा डोलारा कोसळेल. त्यांचेच शब्द आहेत. मग त्यासाठी आपण बसून काय हो जरूर करायला पाहिजे, सूचना देऊन काहीतरी करून घेतलं पाहिजे. हे जे आहे ना हे कुटुंब आहे, लक्षात ठेवा. हे कुटुंब माझं कुटुंब आहे ना, इट इज नॉट डिफाईन्ड बाय बायोलॉजी. मी याची आई आहे, हे वडील आहेत, हे आमची मुलं आहेत. कशावरून? DNA. दुसरी परीक्षा काय? DNA तपासा ना. ही आमचीच मुलं आहेत, आमचंच रक्त आहे, आमचेच संस्कार आहेत, आमचीच अनुभवशिकता आहे. बरोबर. परंतु प्रेमाचे संबंध आहेत का? प्रत्येक घराच्या, अनेक घरात भिंतीवर कविता लावलेली असते ना, घर असावं घरासारखं, नको तर नुसत्या भिंती. हे टांगले भिंतीवर. हा इथे असावा प्रेम जिव्हाळा, नको तर नुसती नाती. हा प्रेम जिव्हाळा कुठे असणार आहे? भिंतीवर नाही हो. गमतीनं म्हणतात भिंतीवर गिलावा आहे, ओलावा घरात आहे. हे लक्षात. ओलावा माझ्या मनात नको का? प्रेमाचा ओलावा, भावनांचा ओलावा. कोरडे व्हायला लागलो तर आपण, आपल्याला अश्रूसुद्धा येत नाहीत. खरंच तुम्हाला सांगते, जी मुलं आहेत ना सध्याची, मुलांचा दोष नाही आहे, पिढी बदलत चाललेली आहे. आपण त्यांना समजून घेतली पाहिजे. आपण भक्तीच्या माध्यमातून विचार करताना हे सगळं समाजाचं जे चित्र आहे, आज आपल्या जीवनाचं जे चित्र आहे, त्याचा मुख्यतः विचार करणार आहोत. हवेत नुसती भक्ती व्याख्या वगैरे काय, त्याची उपयोग आहे, पण तसा उपयोग नाही आहे. माझं आजचं जीवन भक्तीमुळे जास्त चांगलं कसं बनवायचं? भक्तीची एक कथा भागवताच्या सुरुवातीला येते. हे मुद्दामून समजून घ्या. ही कथा कायम डोळ्यासमोर ठेवा. भागवत बऱ्याच वेळेला सांगताना आपण भक्ती म्हणतो, अरे पण दृश्य काय ते महात्म्य कथेत आहे. नारद एकदा उद्विग्न झालेले आहेत. नारदासारखा माणूस सगळीकडे शांत, सगळीकडे त्याला बघा, नारदांना दानवांच्याकडे, मानवांच्याकडे आणि देवांच्याकडे मान आहे. नारद आल्यानंतर तो असुरसुद्धा उभा राहतो. विचार करा. 2 संस्कार आपले आहेत जे आपण आपल्या जीवनात पाळायला काय हरकत आहे? आपल्यापेक्षा वयानं मोठा, म्हणजे आपला बागेत काम करणारा माळी जरी आला, जो आपल्यापेक्षा वयानं मोठा आहे, उभं राहा ना तुम्ही, उत्थापन, उठून उभे तरी राहा. आणि जर अधिकारानं, ज्ञानानं, अनुभवानं माझ्यापेक्षा मोठा आहे तर उच्चासन. माझ्याकडे 2 सारख्या खुर्च्या आहेत ना, बाबा तुम्ही तिथे बसा, एखादी उशी तरी ठेवा, त्याला उच्चासन देऊया. एकच खुर्ची असेल तर तुम्ही उभे राहा, पायाशी बसलात तरी चालेल. आपली एवढी तयारी नसते. पण उत्थापन आणि उच्चासन, उच्चासन प्रत्यक्ष जरी देता आलं नाही तरी आदरपूर्वक तुम्ही बसा. काय म्हणायला हरकत आहे? माझ्यापेक्षा मी तुम्हाला मान देतोय जास्त. हा मान आहे ना, हा खरा सन्मान आहे. सन्मानाचे सोहळे नाही करायचे, समारंभ नाही करायचे, आणि सन्मानाची चिन्ह नाही द्यायची. सन्मान भावनेतून जीवनात उतरला पाहिजे, हे लक्षात घ्या. म्हणून विचार काय करतोय आपण, की विज्ञानानं आणि तंत्रज्ञानानं आपल्याला खूप दिलेलं आहे, पण त्याच्याहीपेक्षा जास्त तत्त्वज्ञानानं आणि आत्मज्ञानानं आपल्याला दिलेलं आहे. दुर्दैवानं आपण तिथून दूर आलेलो आहोत. मी 4 शब्द वापरले जे विवेकानंदांचे आवडते शब्द होते. ऑन वन हँड, म्हणजे एका बाजूला सायन्स अँड टेक्नॉलॉजी. सायन्स म्हणजे विज्ञान आणि टेक्नॉलॉजी म्हणजे तंत्रज्ञान. भांडण नाही आहे यांच्यात. सायन्स अप्लाइड इज टेक्नॉलॉजी. विज्ञानाचा जर प्रयोग झाला, जीवनात उपयोग झाला, तर ते तंत्रज्ञान बनतं. बरोबर. दुसऱ्या बाजूला काय? दुसऱ्या बाजूला तत्त्वज्ञान आहे, फिलॉसॉफी, आणि आत्मज्ञान आहे, स्पिरिच्युअलिटी. आपल्याला वाटते 2 निराळेच आहेत. आपण म्हणतो ज्ञानेश्वरी वगैरे 60 रिटायरमेंट नंतर, असं कुणी सांगितलंय? जी ज्ञानेश्वरी 16व्या वर्षी लिहिली गेली, तिचा अभ्यास करण्याचं वय किमान 16 वर्ष आहे. किमान, वाढलं तर काय नाईलाज आहे, पण 16व्या वर्षी वाचायला सुरुवात करूया. बघा तुम्ही पुढचं पुढे. तर मी सांगत काय होतो तुम्हाला, की ज्यावेळेला कुटुंबाचा विचार करतो त्यावेळेला प्रत्येकातले जे संबंध आहेत ना, त्या संबंधांचं जाळं आहे ना, इट इज वेब, जाळं कोळ्याचं घरातल्या ऑफ रिलेशनशिप्स, त्याला कुटुंब म्हणलेलं आहे. रेशन कार्डावर कुटुंबाची नावं असतात, त्याला कुटुंब म्हणत नाहीत ते. त्याच्यात कुटुंब प्रमुख म्हणून पुरुषाचं नाव देतात, तो बेकार आणि व्यसनी असतो. कुटुंब चालवते बायको, नोकरी करते बिचारी, सगळं करते, कुटुंब प्रमुख म्हणून तिचं नाव यायला नको का? हा विचार सोडा. पण कुटुंब हे नक्कीच
रेशन कार्डवर नसतं, जसा मी व्होटिंग कार्डवर नसतो, व्होटर कार्डवर, अहो मी आयडेंटिटी कार्डवर नसतो. तर आयडेंटिटी कार्ड ही खूण आहे. खूण हा शब्द सगळ्यात सुंदर गोंदवलेकर महाराजांनी त्यांच्या शेवटच्या एका अर्थाने आदेशात वापरला, जेथे नाम तेथे माझे प्राण सांभाळावी खूण. ही खूण तुम्ही सांभाळा. जिथे नाम आहे तिथे माझे प्राण आहेत. तुम्ही नाम घेताना माझे प्राण आहेत म्हणजे मी जिवंत आहे. मला कायम जिवंत ठेवणं तुमच्या हातात आहे. काय सुंदर आहे, लक्षात ठेवा. ज्यावेळेला तुमचं नाम चालू नसतं त्यावेळेला माझे प्राण तिथे नसतात. मी मेलेलो असतो. मला जिवंत ठेवायचं आहे, मला कायम जिवंत ठेवायचं आहे, तर कायम नाम घ्या. आणि नाम ही एकमेव गोष्ट आहे, भक्तीचा एकमेव पैलू आहे नामस्मरण, की जो सगळ्या अवस्थेत घेता येतो. तो मुख्य विषय आहे. आता नवविधा भक्ती. एक तुम्हाला गंमत सांगतो. पूर्वी जिना असायचा, सपन. पहिलं श्रवणम, कीर्तनम, विष्णुस्मरणम, पादसेवनम, वंदनम, अर्चनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम. झालं. 9 पायऱ्या चढून गेलो. पायऱ्या म्हणजे भक्ती. जिना एकच आहे, पायऱ्या 9 आहे, काही चूक नाही आहे. पण खरं म्हणजे भक्तीचं मी तुम्हाला जो प्रसंग सांगत होतो त्याच्यात ही गंमत बघा. हल्ली आपण मॉलमध्ये वगैरे जर गेलो तर तिथे फिरते जिने असतात, माहीत आहे ना, ज्याला एस्केलेटर्स म्हणतात, एलिव्हेटर्स म्हणतात. कुठल्याही पायरीवर चढला की वरती घेऊन जाताना तुम्ही श्रवणाच्या पायरीवर राहा, तुम्ही आत्मनिवेदनापर्यंत पोचाल. तुम्ही कुठल्याही कीर्तनाच्या पायरीवर राहा, तुम्ही आत्मनिवेदनापर्यंत पोचाल. ती काही पहिली, दुसरी, तिसरी, चौथी अशी नाही आहे भक्ती. परत सांगतो की एकच आहे, ते संयुग आहे, कंपाऊंड आहे. एक दुसऱ्यापासून काढता येणार नाही. कोळ्याच्या जाळ्याचं का सांगितलं? एक धागा ओढला ना की सगळ्या धाग्यात तो ताण जाणवतो. ते खरं कुटुंब आहे की बाबा आजारी पडल्यानंतर सगळं कुटुंब आपली दिनचर्या बदलतं. गोव्यात तर हे आढळतंच आढळतं. कुणी हॉस्पिटल आहे म्हटल्यानंतर मी दिवसा थांबेन, रविवार आहे म्हणून ना, पण नंतर मी पण सगळं कुटुंब, रक्त सगळं कुटुंब. हे आश्चर्य वाटतं. मी बरीचशी माझी जवळजवळ सगळी नोकरी ख्रिश्चन संस्थात झालेली आहे. तिथले हेड मला विचारायचे की वी प्रे सो मेनी टाइम्स इन अ डे अँड यू ऑलमोस्ट डोंट प्रे इवन वन्स. हिंदूज बघा तुम्ही, आपण एकत्र येऊन कधी प्रार्थना करतो, जवळजवळ गेलेलंच आहे, तरीसुद्धा तिचा प्रश्न फार मार्मिक आहे. आपण विचार करत नाही. मला विचार, दिस इज द हायेस्ट कॉम्प्लिमेंट. एक अशी नन आहे, त्यांनी आपल्याला दिलेलं, हिंदूंना दिलेलं. ती काय म्हणते, आम्ही इतक्या वेळा प्रार्थना करतो रोज, आणि तुम्ही जवळजवळ एकदाही एकत्र येऊन प्रार्थना करत नाही, तरीसुद्धा आमची मुलं आम्हाला आई वडील मानत नाहीत. एका वयानंतर आम्ही त्यांना 16व्या वर्षी म्हणतो, जा तुमचं तुम्ही बघून घ्या. लवकरात लवकर ते मुलांना स्वतंत्र झोपवायला लागतात. आपलं मूल एक 2-3 वर्षाचं होतोपर्यंत आईवडिलांबरोबर झोपतं, लक्षात. पण सगळ्यात महत्त्वाचं, आईवडील जर आजारी पडले तर त्यांची काळजी घ्यायला तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाता, लक्षात ठेवा. आता वृद्धाश्रम वगैरे हा स्वतंत्र विषय, त्याला अनेक कारणं आहेत, पण हे लक्षात ठेवा, अजूनही आपण आपल्या आईवडिलांची काळजी घेतो. आईवडील आपल्या मुलांची काळजी घेतात, भाऊ भावाची काळजी घेतो, बहिणीची काळजी किंवा जबाबदारी घेणारे भाऊ आहे, हे लक्षात ठेवा. प्रार्थना न करता हे तुम्हाला कसं जमतं, हा तिचा प्रश्न होता. तुम्ही एकदाही प्रार्थना करत नाही तरी तुमचं कुटुंब हे कुटुंब आहे. आणि आम्ही इतक्या वेळा प्रार्थना करतो तरी आमचं कुटुंब हे फ्रॅक्चर किंवा ब्रोकन फॅमिली आहे. फुटलेलं, मोडलेलं, तुटलेलं कुटुंब आहे. एकमेकाबद्दल मला काहीच वाटत नाही. असं का? बऱ्याच वेळेला जीवनाचा विचार केला तर का या प्रश्नाचं उत्तर म्हणूनच हे असतं. मी त्याला तेच म्हणलं की इतक्या वेळा प्रार्थना करूनही आमचं कुटुंब का बनत नाही, का बनत नाही? म्हणूनच प्रार्थना कमी करा, प्रार्थना कमी करा. तुम्हाला सांगतो की 8 पिरियड्स असतात. प्रत्येक पिरियड सुरू होताना आणि संपताना 2 प्रेयर, 8 प्रेयर्सच्या 16 प्रार्थना, एक सुरुवातीची, एक शेवटची 18 प्रार्थना, आणि 12:30 वाजता अँजेलसला सगळी शाळा उभी राहते, कारण त्यांच्या आत्म्यांना शांती मिळावी म्हणून चर्चच्या बेलसुद्धा विशिष्ट पद्धतीने टन 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 12:30 वाजता वाजतात. जगात वाजतात. 19 वेळा प्रार्थना ते शाळेच्या वेळात करतात. तरी त्या लोकांना त्यांच्या धर्माबद्दल काही आस्था आहे, प्रेम आहे. उलट तेच म्हणतात की आमच्या मुलांना धर्माचं काही पडलेलंच नाही आहे. म्हटलं बरोबर आहे. किती अतिरेक होतो प्रार्थनेचा.
अगदी मुद्दा काय आहे, प्रार्थना त्यांची, प्रार्थना आपली हा विषय नाही आहे. पण केवळ शब्दात केलेली प्रार्थना देवाला, गाऊन केलेली प्रार्थना ही प्रार्थनाच नाही आहे. भक्ती ही प्रार्थनेतून जर व्यक्त होत असेल तर प्रार्थनेचं मर्म आपल्याला कळलं पाहिजे. प्रार्थनेचा आत्मा आपल्याला, जर चांगल्या शब्दात केलेली प्रार्थना चांगली असेल तर मराठीचा प्राध्यापक किंवा एखादा कवी काय सुंदर प्रार्थना करेल. सर्वेश्वरा सर्वात्मका, कवी आहेत ते, सुंदर प्रार्थना, कविता झाली ती, प्रार्थना नाही झाली, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढे ज्या वेळेला आपण चांगली म्हणतो, जोरात प्रार्थना नाही, त्याला गर्जना म्हणतात. प्रार्थना आणि प्रतिज्ञा याच्यातला फरक लक्षात घ्या. प्रतिज्ञा ही लोकांच्या साक्षीनं केलेली असते. ज्यावेळेला त्या रायरेच्या मंदिरात शिवाजी महाराजांनी प्रतिज्ञा केली की आम्ही स्वराज्य स्थापन करू, भगतसिंग वगैरे, त्यावेळेला ती प्रतिज्ञा होती, अनेकांनी एकत्र येऊन अनेकांच्या साक्षीनं केली होती. प्रार्थना ही मी आणि माझा देव, जरी 100 जण करत असो, 1 to 1 रिलेशनशिप आहे. ज्यावेळेला मी म्हणतो की हे शंभो, तुम्ही असाल तर मोठा आवाज होईल, पण मी आणि माझा शंभो यांच्यात जे नातं आहे ना, ते माझं युनिक नातं आहे. शंभो म्हणताना मला फार बरं वाटतं. विचार करा तुम्ही. म्हणून सगळ्यात प्रार्थनेचं सुंदर मर्म हे सूफी संत वगैरे आपण नंतर उदाहरणं बघू, त्यांनी एक सांगितलं. आणि प्रार्थना हे भक्तीचं महत्त्वाचं माध्यम आहे, व्यक्त करायचं साधन आहे प्रार्थना. तर काय त्यांनी सांगितलं, पहिल्यांदा मी बोललो, देव ऐकत होता. नंतर देव बोलत होतो, मी ऐकत होतो. नंतर आम्ही दोघंही बोलत होतो, आम्ही दोघंही ऐकत होतो. नंतर आम्ही दोघंही शांत बसलो आणि एकमेकाची प्रार्थना करायला लागलो. शांत बसलो, म्यूट सायलंट प्रेयर. पूर्वी म्यूट शब्द अवघड जायचा, आता मोबाईलमुळे वगैरे म्यूट शब्द सगळ्यांना कळतो. म्यूट प्रेयर इज द बेस्ट प्रेयर. एक गंमत सांगू तुम्हाला, भक्तीचं मर्म सांगणारी. एक 3-1 वर्षाचा मुलगा KG 1 मधला, 3-4 वर्षाचा असेल, जात होता शाळेत आणि वाटेत चर्च होतं. तो उभा राहायचा, ते तसं करायचा आणि पुटपुटून प्रार्थना करायचा. कधी 15 सेकंद, कधी 30 सेकंद म्हणजे अर्धा मिनिट, कधी 1 मिनिट, कधी तो 1.5 मिनिट प्रार्थना करायचा. त्या फादरला वाटायचं, ओ माय चाइल्ड हॅज सो मेनी प्रॉब्लेम्स. त्यांना जीवनात किती अडचणी, म्हणून तो प्रॉब्लेम अँड प्रार्थना ते इक्वेट करणारा धर्म आहे तो. आपल्याकडे तसं नाही आहे, लक्षात ठेवा. प्रॉब्लेम असला आणि प्रार्थनेशिवाय तुमचं काम करायचं असेल, तळमळ व्यक्त करायला शब्द लागत नाही, भाव पुरतो. आणि भावना या ॲबस्ट्रॅक्ट म्हणजे अमूर्त आहेत, अव्यक्त आहेत, त्याला शब्द लागतच नाहीत प्रार्थनेला. इकडे काय, तो म्हणतो की सावत्र आहे का याला घरी वडील त्रास देतात का, एवढ्या प्रार्थना रोज का करतो तो, आणि कधी कधी 1.5 मिनिट प्रार्थना करतो. एक दिवस तो सांगतो, माय चाइल्ड प्लीज टेल मी, माझ्या मुला मला सांग, का तुला इतक्या अडचणी आहेत का रे, तू इतक्या प्रार्थना करतो, कधी 15 सेकंद, कधी 1 मिनिट, कधी 1.5 मिनिट. तो म्हणतो, फादर तुम्ही काय म्हणता ते मला कळत नाही आहे. मला प्रार्थना, इतक्या प्रार्थना तुला येतात, त्यांच्याकडे प्रत्येक गोष्टीची प्रार्थना आहे. आपल्याकडे सुद्धा आहे. सकाळी उठल्यानंतर कराग्रे वसते लक्ष्मी, नंतर जेवताना वदनी कवळ, आंघोळ करताना गंगा वगैरे आहेत ना, झोपताना सुद्धा आपल्याकडे सुद्धा प्रार्थना आहे, एक श्लोकाची वगैरे प्रार्थना आहे. पण तो विचारतो, इतक्या निर्धार प्रार्थना तुला माहीत आहेत ॲट दिस एज. तो फादर तुम्ही काय म्हणताय मला कळत नाही. व्हॉट इज प्रार्थना, प्रेयर म्हणजे काय मला माहीत नाही आहे. जे आहे ते देवाला सांगायचं. आणि आई म्हणते प्रे केलं म्हणजे देव आवडतो म्हणून. त्याची ही प्रार्थनेचं मर्म लक्षात ठेवा. मी म्हणलं KGचा विद्यार्थी आहे, मला शब्दही येत नाही, मला A to Z फक्त शिकवलेला आहे, ABCDEFG आपण म्हणतो ना, A to Z माहीत आहे, मी तेवढंच म्हणतो. कधी 3दा म्हणतो ABCD Z पर्यंत, पुन्हा ABCD Z पर्यंत, पुन्हा ABCD Z पर्यंत. त्याला जास्त वेळ लागतो. नुसतं ABCD Z 15 सेकंदात झालं. म्हणला मग कशासाठी नाही म्हणाला, मी काय करतो की देवाला सांगतो, मी तुला
अक्षरं दिलेली आहेत, यातून योग्य ती प्रार्थना तयार कर आणि प्लीज माझ्यासाठी म्हण, कारण आज माझा गणिताचा पेपर आहे. काय काय असेल, मला 2 मिनिटं प्रार्थना करावी लागली आहे, हे लक्षात ठेवा. ज्यावेळेला ड्रॉइंग असेल, म्युझिक असेल, सिंगिंग असेल, PT असेल, 15 सेकंड पुरतात. ABCDEFG गॉड, हे मी तुला दिलेलं आहे, त्यातून योग्य ती प्रार्थना तयार कर आणि माझ्यासाठी तू प्रार्थना म्हण प्लीज, आणि मी निघून जातो. आय डोंट नो अ सिंगल प्रेयर. मला शब्दच कुठे माहीत आहेत, मला प्रार्थना म्हणजे काय माहीत आहे. मला फक्त माहीत आहे देवाला सांगायचं आणि मागायचं. आज हे आहे, हे जरा अवघड आहे, मी ABCD 3 वेळा म्हणलेलं आहे, मला ABCD शिवाय काही येत नाही. आणि तुम्ही बघा, जगातल्या सर्व प्रार्थना अक्षरातूनच निर्माण होतात की नाही. त्यांची 26 अक्षर असतील, आपली 52 अक्षर असतील, परंतु अक्षरातूनच प्रार्थना निर्माण होते. एक तुम्हाला गंमत सांगतो, आपण भक्तीवर प्रवचन करतो, भक्तीवर लेख लिहितो, प्रबंध लिहितो, सगळं करतो. एकदा बर्नार्ड शॉ नावाचा विनोदी लेखक इंग्लंडमधला एक पादरी, तो पहिला त्याचा मास होता. मास म्हणजे पहिल्यांदा तो प्रवचन, ज्याला ते म्हणतात ना प्रीचिंग, सरमन, आपण सेरमाव म्हणतो ना, पहिला त्याचा होता. तो म्हणतो, मला तुम्ही पहिल्या रांगेत बसून ऐकलेलं आणि नंतर माझा कसा झाला तो सरमन, माझं प्रवचन कसं झालं ते तुम्ही मला सांगितलं पाहिजे. तो म्हणतो, मला वेळ नाही रे, मला असल्या गोष्टीत इंटरेस्ट नाही रे, पण मी रिक्वेस्ट करतो या म्हणून. बर्नार्ड शॉ पहिल्या ओळीत बसतो, याचं ते सरमन वगैरे संपतं, सगळे लोक निघून जातात. हाऊ वॉज इट, तो विचारतो, सर हाऊ वॉज माय प्रीचिंग और हाऊ वॉज माय सरमन, माझं प्रवचन कसं वाटलं तुम्हाला. त्यावेळेला तो म्हणतो, मला वाटते मी हे कुठेतरी बघितलं आहे. तो म्हणतो, मी प्रवचनबद्दल विचारतो, ते ऐकलं पाहिजे ना. नाही नाही, आठवत नाही, पण मी हे कुठेतरी बघितलं आहे. तो म्हणतो, मला बघितलं आहे तुम्ही, मी करतोय ते प्रवचन ऐकून समजायला पाहिजे ना, ते कसं होतं ते सांगा. नाही नाही नाही, जरा थांब, मी आठवतो, हे मी कुठेतरी बघितलं आहे, मी डिक्शनरीत बघितलं आहे. तू वापरलेले सगळे शब्द डिक्शनरीत होते की नाही, पण त्या शब्दांच्या अर्थाशी तुला काही कर्तव्य नव्हतं, त्या शब्दाप्रमाणे तू वागणार नव्हतास, इतरांना उपदेश करत होतास, तुझ्या जीवनात तुझं प्रवचन उतरलंय असं मला वाटलं नाही, म्हणून तुझ्या प्रवचनातले फक्त शब्द जे मला डिक्शनरीत माहीत आहेत, म्हणून तुझं प्रवचन मी डिक्शनरीत बघितलंय. ऐकायचा प्रश्नच नाही, ते काय ऐकायची फक्त गोष्ट आहे काय, नाही, ते समजून घ्यायचं. म्हणजे साधं श्रवण हे जे पहिलं घेतलं ना, समर्थांची व्याख्या लक्षात ठेवा, मग आपल्याला कळेल की भक्ती किती सोपी आहे. खरंच समर्थांनी 2 सांगितले आहेत, सुलभ आहे दुर्लभपणे आणि सोपी आहे कठीणपणे. काय शब्द आहे, भक्ती अगदी सोपी आहे पण कठीणपणे सोपी आहे. बघा, म्हणजे इट इज डिफिकल्टली सिम्पल, डिफिकल्टली सिम्पल अशी भक्ती आहे. आणि दुसरं सुलभ आहे दुर्लभपणे. सुलभ म्हणजे सगळ्यांना, लभ म्हणजे लाभणे, सगळ्यांना मिळते, पण दुर्लभ आहे, मिळत नाही प्रत्येकाला. असं काय व्याख्या केलेली आहे हेच तुम्हाला कळेल. श्रवण म्हणजे काय, श्रवण म्हणजे हिअरिंग, ऐकणं नाही. आता इथे कुत्रं असेल तरी कानावर शब्द पडतात, आत जातात. इथे अनेक लोक असतील, निरनिराळी कामं करत असतील, त्यांच्याही कानावर हे प्रवचन पडतंच, शब्दही आत जातात. मेंदू दुसऱ्या कामात जर व्यग्र असेल, तर दुसऱ्या विचारात जर मग्न असेल, तर या प्रवचनाचा अर्थ रेकॉर्डच होत नाही, मेंदूत रेकॉर्ड होत नाही. मग रिमेंबर काय करणार आहात सांगा बरं, रजिस्टर होत नाही, तर रिटेन काय करणार, रिटेन्शन काय होणार आहे, नाही होणार आहे. म्हणून समर्थांनी सोपं सांगितलेलं आहे, प्रवचन, व्याख्यान, कीर्तन, गायन. आपण पण प्रवचनच घेऊया, आत्ता प्रवचन आहे म्हणून. प्रवचनाचं श्रवण करणं, त्या श्रवणाचा आरंभ कानात, मध्य मनात आणि अंत जीवनात होतो. जीवनात झाला तरच ते श्रवण पूर्ण झालं. नाहीतर काय ऐकलं, या भावल्याने ऐकलं, यांनी ऐकलं, त्यांनी ऐकलं. आता प्रत्येक मंदिरात यंत्र असतात ना, की त्यातून त्या देवाचा मंत्र, ओम नमः शिवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, तो मंत्र त्या यंत्राला कुठे माहीत आहे मंत्र म्हणतोय मी म्हणून, नाहीच माहीत ना, त्याला माहीतच नाही आहे. तसं होतं ते. मी प्रवचन ऐकलं आहे, मी पुस्तकं वाचलेली आहेत, हे सगळं केलेलं आहे. एक गंमत सांगू तुम्हाला, माझ्या एका मित्राकडे या, त्याच्याकडे एवढी पुस्तकं आहेत. विनोबाला एक त्यांचा शिष्य म्हणाला, पुस्तकं, विनोबा वाचन बुद्धिमान, त्यांचं लेखनही फार अप्रतिम, पुस्तकं बघायला तुम्ही या. तर ते म्हणाले, आधी माझ्या एका मित्राकडे ये,
त्या मित्राकडे गेल्यानंतर घरातच शेल्फवर इतक्या औषधांच्या बाटल्या आहेत, प्रत्येकाच्या ह्याला हे होतं, त्याला ते होतं, त्याला ते होतं, याची ही बाटली, त्याची ती बाटली, ही सकाळची बाटली, दुपारची बाटली, ही याची बाटली, ही आठवड्यातून घ्यायची बाटली, बाटल्याच बाटल्या. बाटल्यात काय बघायचं आहे? नाही, माझा प्रश्न पुढेच आहे. इतक्या बाटल्या ज्यांच्या घरात आहेत त्यांच्या हेल्थबद्दल, आरोग्याबद्दल तू काय म्हणशील? अरे आरोग्य चांगलं नाही आहे, हो की नाही? जितक्या बाटल्या जास्त तितकं आरोग्य धोक्यात आहे या लोकांचं. आरोग्य म्हणजे जितकी पुस्तकं आहेत ना तितक्याचं ज्ञान कमी आहे. विनोबा म्हणाले अरे माहितीच आहे त्याला, या वेदात काय सांगितलेलं आहे, त्या उपनिषदात काय सांगितलेलं, गीतेच्या 18व्या अध्यायात काय सांगितलेलं, इन्फॉर्मेशन, माहिती माहिती माहिती. तुम्हाला एक इंग्लिशमधलं वाक्य सांगतो, नंतर मराठीत सांगतो. फार इंग्लिशमधलं फार सुंदर आहे. Information has to be processed into knowledge, processing, and knowledge has to be crystallized into wisdom. मराठीत फार चांगलं आहे वाक्य की आपण काय म्हणतो, इन्फॉर्मेशन, माहितीचं प्रोसेसिंग, माहितीवर प्रक्रिया घडवली पाहिजे. आपण दुधावर प्रक्रिया करून दही, दह्यावर प्रक्रिया करून ताक, ताकावर प्रक्रिया करून लोणी, लोण्यावर प्रक्रिया करून तूप करतो. ही प्रक्रिया आहे, प्रक्रिया. मग इन्फॉर्मेशन मला जी मिळते त्याच्यावर प्रक्रिया घडवून ज्ञान बनवलं पाहिजे आणि ज्ञान ठेवलं पाहिजे बशीत. तुम्ही बघा, मीठ घातलं पाण्यात आणि ठेवलं बशीत एका घालून, तर पाणी इव्हॅपोरेट होऊन, बाष्पीभवन निघून जातं आणि मिठाचे क्रिस्टल्स तुम्हाला मिळतात. हे क्रिस्टल्स विवेकाचे आहेत. म्हणून एक आहे माहिती, त्या माहितीचं प्रक्रिया घडवा त्याच्यावर आणि तुम्ही त्याचं ज्ञान बनवा आणि ज्ञान शांतपणे ठेवा. एकांतात मनन करा, चिंतन करा, ध्यान करा, निधिध्यासन, नित्य ध्यास घ्या, अनुसंधान टिकवा. मग त्या ज्ञानाचं विवेकात रूपांतर होईल. आणि विवेक फक्त माणूस करू शकतो. पण समर्थांनी सांगितलेलं आहे, परनाळी विवेके चाले, पाय उचलून चाले. सारी सृष्टी विवेके हाले. ते म्हणतात पानावरची जी अळी आहे, परनाळी कीड, ती कीड कधी पानावरून खाली पडली आहे का? नाही, ती पडत पडत येते. तिला पाय असतात ना, अनेक पाय असतात. ती असे पाय करते, पाय हवेत आले की तिला समजतं की पान संपलं, ती वळते. पुन्हा खाते 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 पाय हवेत आले की तिला कळतं की पान संपले. पूर्ण पान काटे देठावरून दुसऱ्या पानावर जाते. परनाळी विवेके, विचार करून चालते. तुम्ही विचार करून पावलं का टाकत नाहीत? रस्त्यावरची पावलं आपण कदाचित बघून टाकू, घाण असं. जीवनातली पावलं, ॲट एव्हरी स्टेप इन लाईफ आपण म्हणतो, जीवनातल्या पदोपदी तुम्ही विवेकाचा उपयोग केला पाहिजे. आणि विवेक निर्माण होतो अनेक साले, ज्ञानातून, कर्मातून, भक्तीतून, ध्यानातून. हे 4 प्रमुख मार्ग गीतेत सांगितलेले आहेत. आणि शेवटी त्याचा समन्वय करून एकच आहे, काही नाही, तुम्हाला शरण ये, शरणागती. मी तुला मोक्ष देतो तुझ्या दुःखातून. अहम त्वा सर्व पापेभ्य मोक्षयिष्यामि, सर्व धर्मान् परित्यज्य माम एकम शरणं व्रज. आता शरणागती हे काही नवविधा भक्तीत सांगितलं, पण भक्ती म्हणजे शरणागती. आता भक्त या शब्दाचा अर्थ बघूया. एक गंमत तुम्हाला सांगतो. मगाशी भक्तीची जी गोष्ट होती ना, ती आधी बघा. भक्त, समर्थ फार हुशार येतो. दासबोधात सोपं करून सांगताना, भक्त म्हणजे विभक्त नव्हे. आता विभक्त कुटुंब आपल्याला कळतात. अहो ते दोघं विभक्त झाले, हो म्हणजे डिवोर्स घेतला, काळी मोड, घटस्फोट, हे झाला ना त्यांचा, विभक्त झालं. म्हणजे आधी भक्त होते का? आधी जोडलेले होते. लग्न म्हणजे जोडणं, लग्न संलग्न म्हणजे जोडणं, आणि भक्त होणं म्हणजे जोडणं. भक्ती म्हणजे जोडण्याची क्रिया, कनेक्शन. युंजते आपण म्हणतो ना, योग, भक्ती योग, ज्ञान योग. मी देवाशी कायम जोडलेला राहिलो पाहिजे. प्रवचन करतोय, व्याख्यानं देतोय, विवेकानंद, अरे माझ्या आतून माझा सद्गुरू बोलतोय, हा तो भाव होता. नाहीतर म्हणाले मला घाम फुटला होता, काय विद्वान होते सगळी मंडळी वगैरे, मी काय बोलणार होतो. विवेकानंदांचं वय 30 होतं त्यावेळेला आणि बाकीचे सगळे 60-70 वर्षाचे. पण शेवटी त्यांनी म्हटलं गुरुदेव बोला मनात त्या, आणि मग सुरू केलं आणि त्यांनी जिंकलं जग. विचार करा, गुरुदेव आहे, शक्ती दुसरीच आहे. मी ड्रायव्हर सीटमध्ये बसलेलो नाही. इवन इफ आय एम ड्रायव्हिंग द कार, समवन एल्स इज ड्रायव्हिंग द कार थ्रू मी, बाय मी. माझं जीवनसुद्धा कुणीतरी माझ्याकडून जगवतोय. आय एम नॉट लिव्हिंग माय लाईफ, माय लाईफ इज बिईंग लिव्ड बाय मी. हे जितकं लवकर आपल्याला कळेल ना, तितके आपण आनंदात राहू शकतो.
माझा श्वास चालवणारा दुसरा एक योग. एका मुलाने 12वीची मुलं होती, हुशार मुलं होती, त्यांना सहज एक वाक्य सांगितलं, तुम्हाला काय वाटतं की झाडाचं पान सुद्धा देवाच्या इच्छे वाचून हालत नाही. हे आमचं अध्यात्मातलं वाक्य आहे. तिथे सगळीकडे अशी कुंड्या ठेवल्या होत्या ना, पॉट्स होती ज्याच्यात छोटी छोटी झाडं होती. तो म्हणला आय डोंट बिलीव्ह, हे मूर्खासारखं वाक्य आहे. उभा राहिला, तिथे एक झाड होतं, फूक 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 हलवले की मी ती पानं, श्वास घेतला, हलवली की ती पानं, देव कशाला पाहिजे. म्हणलं खरे किती ग्रेट आहेस तू, हलवत राहा 100 वर्ष 150 वर्ष हलवत राहा. हे असं कसं, केव्हा तरी माझा शेवटचा श्वास असणारच आहे की. बरोबर, तो केव्हा असणार आहे माहीत नाही, तो कुठे असणार आहे कल्पना नाही, तो कसा असणार आहे नाही, तो कुणाबरोबर असणार आहे नाही, कोणत्या प्रकार, तुला काहीच माहीत नाही तुझ्या श्वासाबद्दल. हेच आम्ही सांगतो ना, मी आत्ता श्वास हलवतोय कारण माझा श्वास चालवतोय, श्वास चालवणारी शक्ती दुसरी आहे. आपण म्हणतो व्हेंटिलेटर त्यांचा श्वास जवळजवळ बंद झाला आहे, व्हेंटिलेटर. अरे पण व्हेंटिलेटर इलेक्ट्रिसिटीवर चालतो ना, आणि इलेक्ट्रिक करंट गेला की व्हेंटिलेटर गेला की हा मेला, लक्षात ठेवा. मी अल्टिमेट शेवटची गोष्ट सांगतोय. आणि सगळे संत सांगतात मरणाचे स्मरण असावे. लोकांना वाईट वाटतं, मरण काय संध्याकाळच्या वेळेला कशाला रे मरायची भाषा. म्हणजे मरो हा बोल न साहते आणि मेला तरी भीती. ज्ञानेश्वर म्हणतात मरण हा शब्दसुद्धा ऐकवत नाही माणसाला. आता परिस्थिती बदलली, इतकी मरणं आपण आजूबाजूला बघतो, त्या करोनामुळे बघितली, टी व्हीवर वगैरे बघतो. आता तशी मरण अशुभ घटना राहिलेली, अप्रिय घटना आहे, कुणालाही नको आहे मरायला, पण अशुभ वगैरे अशी काही फार राहिलेली नाही आहे. उदाहरण तुम्हाला सांगतो. ज्या वेळेला महाराजांसमोर काही तरुण बसलेले होते, काही मध्यमवर्गीय होते, म्हणजे मध्यमवयीन होते, प्रौढ, आणि काही म्हातारे होते. महाराज सांगायला होते मरणाचे स्मरण असावे, हरिभक्तीस सादर व्हावे. ज्याला मी कधीतरी मरणार आहे, कधी मला माहीत नाही आहे, हा श्वास शेवटचा असं समजून जो वागतो ना, तोच मुक्त असतो, तो आनंदात राहतो, तो शक्यतो पाप करत नाही, तो शक्यतो खोटं बोलत नाही. एक पुढे विषय वाढेल म्हणून मी आत्ता सांगत नाही, आत्ता फक्त एवढंच सांगतो. महाराजांनी अनेक उदाहरणं दिली. अरे मरणाचं स्मरण, आणि मरण म्हणजे डेथ कोणी सांगितलं. प्रत्येक गोष्टीला जन्म आहे, जीवन आहे, मरण आहे. मी घेतला श्वास, टिकला श्वास, सोडला श्वास, घेतला श्वास, श्वासाचा जन्म आहे. मी टिकला श्वास हा श्वासाचं जीवन आहे, सोडला श्वास हे श्वासाचं मरण आहे. प्रत्येक श्वासाला मी जन्मत असतो, जगत असतो आणि मरत असतो. कुठला श्वास शेवटचा मला माहीत नाही. म्हणून मृत्यू काय, 2 श्वासांमधलं अंतर. असे डॉक्टर सांगतात की मी स्टेथॉस्कोपवरून त्यांचा छातीचा जे ठोके असतात, शेवटचा ठोका मोजला, शेवटचा, आणि ते गेले, सांगितलं बरोबर. म्हणजे आत्ता होते, जो श्वास होता श्वासाच्या या बाजूला आजोबा होते, श्वासाचा त्या बाजूला आजोबा नव्हते. 2 श्वासांमधलं अंतर. गेला श्वास, आला श्वास, जिवंत आहे. गेला श्वास, मेलो. 2 श्वासांमधलं अंतर आहे. म्हणून जो त्या श्वासाकडे लक्ष देतो तो खरा आनंदात राहतो. हे महाराज सांगत होते, निरनिराळी उदाहरणं देऊन. सगळेजण गेले. एक साधारणतः 30-40 माणूस थांबला. महाराज म्हणाले काही विचारायचं आहे का तुम्हाला, गोंदवलेकर महाराज. तर तो म्हणाला की हो मला विचारायचं आहे. इतकी तरुण माणसं जास्त होती, त्यांच्यासमोर काय मरण तुम्ही लावलं होतं. आणि मला कळलंच नाही. ते म्हणाले ज्यांचं जीवन नुकतं उमलायला लागलेलं आहे त्या वेशीतल्या वगैरे तरुणांसमोर तुम्ही मरणाचा विषय म्हणता. तो म्हणतो अरे चुकलंच, त्यावेळेला मला का नाही सांगितलं असतं, मी विषय बदलला असता. बरं तुम्ही कुठे काम करता. महाराजांनी हा प्रश्न विचारला की समजायचं की महाराजांनी गुगली बॉल टाकलेला आहे, केव्हा विकेट तुमची जाईल कळणार नाही तुम्हाला. तुम्ही कुठे काम करता. मी रेल्वेत असतो. महाराजांचं बोलणं इतकं लॉजिकल. गोंदवलेकर महाराजांची प्रवचनं अनेकांच्या घरी नसतील तर आपण इथे उपलब्ध करून देऊ. त्यांच्या इतकं ते आणि रामकृष्ण परमहंस या दोघां इतकं सोपं अध्यात्म कोणीही सांगितलं नाही. सगळ्या भाषेत ही पुस्तकं मिळतात. आमच्या ख्रिश्चन आणि मुसलमानांना आम्ही त्यांच्या भाषेतली भाषांतरं देऊन सांगितलं. आज 1 जानेवारी आहे, 31 डिसेंबरला मला सांगा आपण सगळेजण कॉलेजमध्ये शिकवतोय. आपले शिक्षक विद्यार्थी आहेत, जे उद्या शिक्षक होणार आहेत ते आपले स्टुडंट्स आहेत. मग तुम्ही पेन्सिल आणि पेन घेऊच नका.
तुम्हाला जर एखादे वाक्य, फार महत्त्वाचा प्रश्न आहे, एखादं वाक्य यातलं इलॉजिकल म्हणजे अतार्किक म्हणजे तर्कशून्य वाटेल, याची काय मूर्खासारखं वाक्य, अंडरलाईन, राईट द पेज नंबर. 2 वाक्यात सेल्फ कॉन्ट्रॅडिक्टरी आणि आपण म्हणतो 2 वाक्यात कॉन्ट्रॅडिक्शन म्हणजे विरोध आढळला, इथे महाराज हे सांगतात आणि इथे हे सांगतात, पेज नंबर झाला. आणि हे पटतच नाही बुद्धीला, तर्क सोडा पटतच नाही, हे असं कधी घडतं का, अंडरलाईन. आणि माझे ते अत्यंत चांगले मित्र होते, चांगले अभ्यास करणारे मित्र होते, PhD करणारे मित्र होते. 31 डिसेंबरला ज्यावेळेला ख्रिसमसची सुट्टी असते, आम्ही म्हटलं की आपण भेटूया का, नाही तर 2 जानेवारीला भेटूया सुट्टी संपल्यानंतर. ते म्हणाले इतकं सुंदर पुस्तक बघितलं नाही, एकही वाक्य इलॉजिकल नाही. आणि आम्ही हे प्रवचन वाचले, आम्हाला आवडले, त्याच्यावर आम्ही खुणा केलेल्या आहेत. वी हॅव अंडरलाईन, दिस इज द प्रूफ दॅट वी हॅव रेड ऑल द डिस्कोर्सेस, म्हणजे सगळी प्रवचनं 1 जानेवारीपासून 31 डिसेंबर आम्ही वाचलेली आहेत. एकही डोक्याला पटणार नाही असं नाही आहे, एकही तर्काच्या विरुद्ध नाही आहे, एकही एकमेकाच्या विरुद्ध नाही आहे. आणि ज्याला म्हणतात वाक्यातच कॉन्ट्रॅडिक्शन म्हणजे विरोध आहे, असं एकही नाही आहे. हे मी त्यांचं का सांगतो तुम्हाला, की त्यांची साक्षी तशी महत्त्वाची आहे. आम्ही बघतोच आहोत, आम्हाला आमच्या गुरूंचं आवडेलच, पण गोंदवलेकर महाराज आणि रामकृष्ण परमहंस, रामकृष्णांचं वचनामृत म्हणून मोठं पुस्तक आहे. अशी काही पुस्तकं आपण इथे अवेलेबल करूया. जर दर महिन्याला आपल्याला यायची सवय लागली तर पुस्तकाची सोय करता येईल, हे लक्षात ठेवा. इथे ठेवूया ना पुस्तकं, अगदी जरूर ठेवूया. आणि आपल्याला ते पुस्तकं लोक देतील, विकतही घ्यावी लागणार नाही. इथे साधं रजिस्टर ठेवायचं, तुम्हीच नाव द्यायचं, लिहून ठेवायचं, मोबाईलचा नंबर ठेवायचा, पुस्तक घेऊन जायचं वाचायला. एका दिवसात वाचून होत नाही ते पुस्तकं. आणि नंतर पुढच्या महिन्यात येताना वाचून झालं असेल तर आणायचं आणि परत करायचं. हे इतकं स्वतः केलं पाहिजे, पूर्णपणे विश्वासावर. आणि माझी खात्री आहे की पूर्ण विश्वास टाकलात ना तर मुलं आणि माणसं विश्वासाला पात्र होतात. अर्धवट विश्वास टाकला, आपण टाकतोय विश्वास, पण कशाला यायला पाहिजे सांगा बरं, टाकूया ना विश्वास. बघा, लवकर पुढच्या उपासनेच्या आधी, प्रवचनाच्या आधी आपण इथे मुक्तद्वार ग्रंथालय सुरू करूया. 10 पुस्तकं ठेवूया, प्रत्येक पुस्तकाच्या 1-2 कॉपीज ठेवूया. आणि त्या पुस्तकांबद्दल इथे सांगितलं जाईल आणि म्हणजे मोटिवेट केलं जाईल, तुम्हाला प्रेरणा दिली जाईल. ह्या पुस्तकात हे आहे, ह्या पुस्तकात ते आहे. आत्ताचा अनुभव पुस्तकातला मी तुम्हाला सांगतो. त्यांना सांगितलं मी रेल्वेत आहे. महाराज म्हणाले रेल्वेत पोर्टर म्हणजे कुली असतात, तुम्ही तर कुली नाही आहे. चालवणारी माणसं असतात, रेल्वेचा ड्रायव्हर नाही, तोही तुम्ही नाही आहात. मग तुम्ही स्टेशन मास्तर आहात का, तर तो म्हणाला हो, मी असिस्टंट स्टेशन मास्टर आहे. महाराज म्हणाले अशाच व्यक्तीच्या आम्ही शोधा, उत्तर द्यायची पद्धत बघा, अरे अशाच व्यक्तीच्या शोधात होतो. आता आहे कुंभमेळा, कुंभमेळ्याला लाखो लोक असणार तिकडे. आम्ही जाणार म्हणजे आमच्याबरोबर 100-150 माणसं जाणार, आम्ही रेल्वेनं जाणार. तर स्टेशन मास्तर म्हणून तुमचा आम्हाला अगदी आवश्यक असा सल्ला कोणता, मार्गदर्शन कोणतं. ते म्हणाले बरं झालं विचारलं, तिथे लाखो लोक तिकिटासाठी उभे असतात, 5-5 किलोमीटर लांब किंवा मैल लांब क्यू असतो. तुम्हाला तिकीट काढायला 2 दिवस लागतील. मग काय करा, तुम्ही इथून जिथून तिकीट काढता तिथेच रिटर्न तिकीट काढा ना. रेल्वेची सोय आहे रिटर्न तिकीट काढायची, हो ना, म्हणजे कटकटच मिटली, तुमच्या खिशात रिटर्न तिकीट आहे. म्हणाले मग मी दुसरं काय सांगितलं, आपण ज्यावेळेला जन्मतो त्यावेळेला आपल्या खिशात रिटर्न तिकीट टाकलेलं असतं, मरणाचं स्मरण असावं. मला निदान माझं स्टेशन माहीत आहे, कुठे उतरायचं, हे तिकीट कुठल्या स्टेशनला संपणार आहे हे मला माहीत नाही, पण प्रत्येकाच्या खिशात हे तिकीट टाकलेलं आहे. सुदैवानं दुर्दैवानं तो खिसा आपल्याला दिसत नाही, हे लक्षात ठेवा, पण तिकीट टाकलेलं आहे. त्यांनी पाय धरले महाराजांचे, खरंच की हो, हेच लक्षात ठेवलं पाहिजे. मी चिरंजीव आहे, कोणी चिरंजीव नाही आहे. हे हनुमान, व्यास वगैरे चिरंजीव आहेत ना, ते परंपरा चिरंजीव आणि वृत्ती चिरंजीव आहेत. देहानं कोण चिरंजीव असणार आहे, नाही आहे. विचार करा तुम्ही. आणि देहानं आपण परशुराम वगैरे चिरंजीव मानतो, तो एक स्वतंत्र विचार करण्याचा विषय आहे. पण मी चिरंजीव आहे असं जे म्हणतो ते चुकीचं आहे, हे भक्तीच्या पूर्णपणे विरुद्ध आहे. तर आपण बघतो नारद उद्विग्न झालेले आहेत. नारदांना खरं लक्षात ठेवा, उद्विग्नता म्हणजे रागवलेत ते म्हणावं. आपण म्हणतो ना फ्रस्ट्रेट झालेले आहेत नारद, डिप्रेशनमध्ये आलेले. हल्लीची लोकांचे आवडते शब्द म्हणून मी सांगतोय. नारदांच्या 2 गोष्टी आहेत. त्यांना जर ज्ञानाबद्दल काही विचारायचं असेल तर ते गंगेच्या काठी येतात.
आणि भक्तीबद्दल काही विचारायचं ते यमुनेच्या काठी जातात. यमुनेच्या काठी कृष्णाची लीला भक्तीच आहे, भागवत घडलं तिकडे. आणि गंगेच्या काठी म्हणजे अनेक ऋषींचे आश्रम, यज्ञ, ग्रंथांचं लेखन, निरनिराळ्या परिषदा, हे सगळं गंगेच्या काठी असतं. विचार करा तुम्ही. हे यमुनेच्या काठी आलं. त्याने कधीच न बघितलेलं दृश्य तिथे होतं यमुनेच्या काठी. एक अत्यंत तरुण, देखणी, तेजस्वी स्त्री रडतीये. बाकीच्या तिच्याच वयाच्या काही जणी, कुणी तिला वारं घालते, कुणी तिच्यावर पाणी घालते, ती पुन्हा पुन्हा मूर्छित म्हणजे बेशुद्ध पडते, पुन्हा पुन्हा येते. पण तिच्यासमोर दोन मरणासन्न म्हातारे झालेले, कोणत्याही क्षणी मरतील असे दोन पुरुष आहेत. नारद म्हणाले हे दृश्य मी बघितलंच नाही. कोण आहे ते पुरुष? ते म्हणाले भक्तीची मुलं आहेत ती. अरे आई तरुण. आणि ही मुलं म्हणाले एकाचं नाव आहे ज्ञान आणि दुसऱ्याचं नाव आहे वैराग्य. भक्ती सांगते स्वतःची गोष्ट. ती म्हणते की बघा माझे ज्ञान आणि वैराग्य मुलांना माझ्यापेक्षा तेजस्वी आणि तरुण बनवा. मी रडते कारण इथेच यमुनेच्या काठी कोणीतरी मला मार्ग दाखवेल. तुम्ही नारद आहात तर मार्ग दाखवा. नारद म्हणाले माझ्या जीवनात असा प्रश्न कधी आलेलाच नाही आहे, पण मी आकाश मार्गाने जातो आणि मार्ग सुचवूनच म्हणजे मार्ग शोधूनच परत येतो. त्यांनी त्या ह्यांना विचारलं तुझं नाव काय ग? माझं नाव गोदा, हिचं नर्मदा, हिचं तापी, हिचं गंगा, हिचं यमुना, हिचं म्हणजे सगळ्या नद्या आहेत. ती म्हणाली भक्तीमुळे आमच्या नद्यांचं पाणी तीर्थ बनलं. लक्षात ठेवा. आणि जो प्रदेश होता त्याचं क्षेत्र बनलं पवित्र. तीर्थक्षेत्र हे नद्यांमुळे नाही बनली, नद्यांच्या काठीची भक्ती, ज्ञान, याची जी तपश्चर्या, उपासना झाली त्यामुळे तीर्थक्षेत्र पवित्र बनलेली आहेत. हे लक्षात ठेवा. मग ते म्हणाले आता भक्तीची जी मुलं आहेत मरायला लागलेली आहेत, तिला वाईट वाटतंय, तर आपण काय करावं? जात असताना त्यांना कायम साधारणतः 8-10 वर्षाचे असलेले चिरंजीव असे सनत कुमार भेटले. म्हणजे सनत, सनक, सनातन आणि सनंदन ही 4 मुलं आहेत. ज्ञानी आहेत, तेजस्वी आहेत. नारदा तू असा उदास का? प्रश्न विचारला. प्रश्न विचारल्यानंतर ज्ञान ते म्हणतात महान व्यतिक्रम झालेला आहे. नारदांच्या शब्द महान व्यतिक्रम म्हणजे सगळं उलटं पालटं झालेलं आहे. सध्याच चित्र बघायला म्हणजे जे गुणवान आहेत ते सत्तेपासून दूर आहेत आणि जे सत्तावान आहेत ते गुणांपासून दूर आहेत. अपवाद आहेत आणि आपल्या देशात सध्या अपवादाचं वातावरण आहे असं आपण म्हणूया. पण लक्षात ठेवा की सत्तावान आणि गुणवान हे एकत्र नाही आहे. म्हणूनच म्हणलेलं आहे ना पंडित फिरत भिकारी, अजब तुझे सरकार. आधीचं नाव घ्यावं की नाही असा परिस्थिती सध्या आहे. अजब तुझे सरकार. पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा, वेश्येला मणिहार, बोरी बाभळी काटेरी झाड आहे, खुशाल वाढ, चंदन माथी कुठार. अजब तुझे सरकार. आणि खरंच असाच प्रकार ह्याला महान व्यतिक्रम. व्यतिक्रम म्हणजे उलटं पुलटं, अपसाईड डाऊन. जे वर पाहिजे ते खाली आहे, ते खाली पाहिजे ते वर आलेलं आहे. सत्ता त्यांच्याकडे, ते सगळ्यावर राज्य करतात. असं झालेलं आहे. काय करू? आणि नंतर हा भक्तीचा प्रॉब्लेम सांगतात. म्हणजे अडचण काय ते म्हणतात अगदी सोपं आहे. भागवताचा सप्ताह करा. सप्ताहम वाचनं करू सांगतात. कोण करणार? नारद म्हणतात आम्ही करतो ना, तुम्ही सगळी तयारी करा. आणि मग भागवताचा पहिला सप्ताह आपण म्हणतो. आणि ज्या ज्या वेळेला 1-1 दिवसाचं वाचन पूर्ण होतं, लक्षात ठेवा, त्या त्या वेळेला ज्ञान आणि वैराग्य हळूहळू त्यांचा जीव येतो. नंतर तरुण होतात, नंतर त्यांच्यात तेज होतं. भक्तीपेक्षा ते लहान होतात. पण पहिल्यांदा भक्ती त्या दोघांना कशी बशी घेऊन येते जिथे तो भागवताचा सप्ताह सुरू आहे. आणि त्यावेळेला भक्तीच्या तोंडी तो श्लोक आहे. आपण श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव म्हणतो ना, भक्तीच्या तोंडचा श्लोक आहे. श्लोक किती पवित्र असला पाहिजे. आणि ती मुलांना घेऊन येते 7 दिवस. त्या 7 दिवसात मुलं आणि नंतर मुलं तेजस्वी होतात. भक्तीची मुलं वाटावीत असे होतात आणि आनंदानं सगळेजण निघून जातात. भक्ती आपला मद्रास, ज्याला तामिळनाडू, तमिळ प्रदेश म्हणतात, अलवार प्राण, तिथपासून ते वृंदावनात जाऊन यमुनेपर्यंतचा सगळं चरित्र सांगते. चरित्र मुद्दामून वाचा, आत्ता तो विषय सांगत नाही, पण भक्ती हाच विषय असल्यामुळे एवढं तरी सांगितलं. ज्ञान वैराग्यापेक्षा भक्ती म्हणजे ज्ञान नाही म्हणजे भक्ती आंधळी आहे, आणि वैराग्य म्हणजे भक्ती पांगळी आहे. अशी आंधळी आणि पांगळी भक्ती करतो कशाला आपण? आणि आपण तशीच भक्ती करतो म्हणून इतकं केलं नामस्मरण, इतके केले सत्यनारायण, इतके केले. ज्या पद्धतीने करायला पाहिजे त्याच पद्धतीने. एक प्रसंग सांगतो, महाराजांच्या चरित्रातला अप्रतिम प्रसंग आहे.
एक जण 30 वर्षांनी महाराजांच्याकडे जातो त्यांना गोंदवल्याला भेटायला. महाराजांना तो ओळखलं का? हो म्हणाले, खूप वर्षापूर्वी तुम्ही आला होता, तुम्हाला मी नाम दिलं होतं. हो म्हणाले, 30 वर्षात तुम्ही सांगितलेला मंत्र मी घेतला, पण मला काहीही अनुभव आला नाही. म्हणजे माझा राग शांत झाला नाही, माझा पैशाचा लोभ कमी झाला नाही, जीवनातल्या उपभोगांची आसक्ती माझी कमी झालेली नाही, मला कोणताच अनुभव आला नाही. 30 वर्ष तुम्ही सांगितलेलं नाम मी घेतोय. महाराज म्हणाले, दे टाळी. तो म्हणतो, अरे टाळी काय मागतो, अनुभव आलेला नाही आहे. म्हणाले, अरे 30 वर्ष नाम घेऊन सुद्धा कोणताही अनुभव येत नाही, हा अनुभव काही कमी आहे का? म्हणाले, हा अनुभव काही कमी आहे का? नाही ना. एक लक्षात ठेव, तुला नाम दिलं त्यावेळेला नाम कसं घ्यायचं हे सांगितलं होतं ना. हो, तसं घेतोस का? नाही, तेवढंच चुकलं. मग हाऊ मच, हाऊ मेनी इज नॉट इम्पॉर्टंट दॅन हाऊ. अभ्यास कसा करतोस हे महत्त्वाचं, किती करतोस हे महत्त्वाचं नाही, किती जगला हे महत्त्वाचं नाही, कसा जगला हे महत्त्वाचं आहे. धुमसत वर्ष जगण्यापेक्षा हे युधिष्ठिरा क्षणभर जी वीज आकाशात चमकते ना, तसा चमक. माझा मुलगा आहेस ना तू, आणि मी क्षत्राणी आहे ना, क्षत्रिय स्त्री. हा निरोप कृष्णाबरोबर कुंतीनं युधिष्ठिरासाठी पाठवला. तू बुद्धिमान आहेस, मी काय सांगू तुला. म्हणून तिने एक गोष्ट सांगितली, ती आता नको, त्याला विदुलाख्यान म्हणतात. सुंदर गोष्ट आहे ती, पण शेवटी तिने मुहूर्त हा शब्द वापरला. एवढं क्षणभर तू विजेसारखं चमक रे, नुसता भुशाची शेगडी धूर येतो, फक्त धुमसत राहते, धुमसत राहते वर्षानुवर्ष. तसं नको जगूस आयुष्य. क्षणभर पराक्रम गाजो. विजय मिळाला नाही मिळाला तरी चालेल, मला अभिमान वाटेल, कारण मी क्षत्राणी आहे, क्षत्रिय राणी आहे, क्षत्रिय स्त्री आहे, माझं दूध मी तुला पाजलेला, असा निरोप ती पाठवते. गंमत बघा. आता हा भक्तीचा प्रसंग भागवतात कुठे येतो? हे जे श्लोक आहेत ना, हा नवविधा भक्ती हा प्रसंग अनेक ठिकाणी येतो. हा एक रामाचा, तो नंतर कधीतरी बघू. सीता पळवून नेलेली आहे रावणाने, शोधासाठी राम आणि लक्ष्मण निघालेले आहेत. गंमत बघा, भक्तीचं काय सामर्थ्य आहे. भक्ती कर्म ज्ञान. मगाशी सांगितलं ना की बर्फीचा, त्याला लांबी रुंदी जाडी बघू नका हो, त्याची गोडी माधुरी कशी आहे, गोडी ते बघा. त्याचा रंग कसा आहे, त्याचा गंध कसा आहे. केशराचा गंध आहे, त्याला सुंदर रंग आहे केशराचा रंग, आणि गोडी आहे साखरेची. विचार करा तुम्ही. हे जर कळलं तर हे तुम्हाला उदाहरण चांगलं कळेल की ज्या वेळेला राम जातो शबरीकडे, आणि तो शेवटचा मुक्काम आहे, लक्षात ठेवा. शबरी त्याला स्पष्ट सांगते, माझे जे गुरु आहेत मतंग ऋषी, त्यांनी एक निरोप तुझ्यासाठी द्यायला मला माझ्याकडे दिलेला आहे, आणि हा निरोप रामाला दे, आणि मग जीवन संपवलंच तरी चालेल. रामा, मी रात्रंदिवस तुझी वाट बघते रे. या थरथरत्या हाताने मी झाडते, पाना फुलांची रांगोळी घालते, परत वारा आला, जंगली जनावर त्याच्यावरून गेलं, मग मी परत सडा घालते, परत हे करते रात्रंदिवस. आणि रात्री राक्षस असतात, त्या राक्षसांना मारायला तू रात्री जर माझ्या झोपडीकडे आलास तर माझी झोपडी तुझ्या स्वागतासाठी सिद्ध असली पाहिजे. शबरीने कोणती उपासना केली, कोणती भक्ती केली? लोक प्रश्न विचारतात. प्रतीक्षा ही तिची भक्ती आहे. वाट पाहिली, आणि सतत सज्ज राहून, सतत ताजीतवाने राहून. एकदाच काहीतरी ते बोरं आणली नव्हती, ते शिवी झाल्यानंतर टाकून परत नवीन आणत होते. राम केव्हाही येईल, निरोप सांगायचा आणि नंतर जीवन संपवायचं. हा प्रसंग बघा बरं, किती सुंदर आहे हा प्रसंग. राम आणि लक्ष्मण कसे येतात तिच्या आश्रमाकडे. तो मतंग ऋषींचा आश्रम आहे, तिथे ती झोपडी, तिथे ती राहते. आले कसे ते तिकडे? कोणी त्यांना पत्ता नाही सांगितला तिचा. लक्ष्मण म्हणतो, रामा 13 वर्ष होऊन गेलेली आहे ना. शेवटच्या वर्षात सीता हरण, रावण युद्ध, आणि सीतेला मुक्त करून राज्याभिषेक, या शेवटच्या ह्याच्यातल्या गोष्टी आहेत. 13 वर्ष एकत्र होते ना ते तिघही जण. आपण फिरत होतो, इतक्या रान फुलांचा गंध वास आपल्याला आला, पण आत्ता जो फुलांचा वास येतोय तो ह्यापूर्वी कधी आला नाही. ही कुठली फुलं आहेत रे, कसली फुलं आहेत? राम म्हणतो, मलाही माहीत नाही, आपण जाऊन पाहूया. आणि म्हणून जाऊन बघितलं तर ती झोपडी होती शबरीची. शबरीच्या झोपडीच्या बाजूनी जी फुलझाडं होती त्या फुलांचा तो वास होता. लक्ष्मणाने विचारलं की हा वास इतका कसा? आम्हाला लांबवर आला, आणि इतका वास आम्ही चांगला कधी बघितला म्हणजे अनुभवलाच नाही. तेव्हा ती म्हणते, हे घामाची फुलं आहेत.
घामाला वास कसा उग्र असतो ना, घामाच्या वासासाठी हे डिओड्रंट वगैरे साबण वापरावे लागतात ना. हे घामाचा म्हणा ही स्वेद फुलं आहेत, स्वेद फुलं. स्वेद म्हणजे घाम. माझे गुरु मतंग आणि त्यांचे शिष्य ज्यावेळेला शेतात किंवा कुठेतरी काम करायला जायचे, घामही घूम व्हायचे आणि घरात प्रवेश, झोपडीत प्रवेश करताना निढळाचा घाम म्हणतो ना, तो कपाळाचा अंगाचा घाम या रोपांवर शिंपडायचे. या पाण्यामुळे, त्या घामामुळे या फुलांचा वास इतका गोड झालेला आहे, इतका सुगंध आलेला आहे दूर, त्या घामामुळे आलेला आहे, कष्टामुळे आलेला आहे. आणि आपण नेहमी एक गाणं म्हणतो की जिथे घाम आहे ना त्याच्या उजव्या बाजूला राम आहे, डाव्या बाजूला श्याम आहे. आपण श्याम आणि रामाची भक्ती करतो, घाम कुठे गाळतो? भक्तीत घाम गाळला पाहिजे, कष्ट केले पाहिजे, सतत बसलं पाहिजे, काही वेळ तरी कुठेतरी निष्ठा पाहिजे. काही झालं तरी चालेल. तुकाराम म्हणतात ना, मस्तक तुटो शरीर फुटो, शेंडी तुटो पारंबी म्हणतात ना, किंवा पारंबी तुटो. करणार म्हणजे करणार. निग्रह म्हणलेला आहे. निग्रह 4 स्टेजेस सांगितले. एक आहे निश्चय, एक आहे निर्णय, पहिली डिसिजन, नंतर निश्चय डिटर्मिनेशन, त्याच्यानंतर निर्धार रिझोल्युशन, आणि निग्रह झाला की अनुग्रह झालाच म्हणून समजा. निग्रहापर्यंत आपण पोचतच नाही हो, मध्येच सोडून देत नाही, त्यांनी काही जमत नाही. इतकं केलं, इतकं वाचलं, पण काही अनुभव आला नाही. जाऊया. लोक गुरु बदलतात. जसे आयुर्वेद झाला आता होमिओपॅथी बघूया, हे गुरु झाले तिकडे जाऊया, हा मंत्र झाला तिकडे जाऊया. हे फार फार विचित्र असतं. एक लक्षात घ्या. तर मी तुम्हाला सांगत होतो की ज्या वेळेला आपण रामाचा आणि शबरीचा प्रसंग बघतो त्यावेळेला ही स्वेदफुलं आहेत. हो म्हणाली, कष्टाशिवाय जीवनात माधुर्य किंवा जीवनाला सुगंध येणारच नाही. आपण नुसता म्हणतो मंत्र महामृत्युंजय, ओम त्र्यंबकै यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम, सुगंधिम सुगंधिम सुगंधिम. हे कसल्याचे पुष्प नाही आहे तिथे. उर्वारुक सांगितलेलं आहे, काकडीसारखे एक फळ आहे. उर्वारुकमेव बंधनान मृत्योर मुक्षी यमामृतात. हे बाकीबाब अगदी सोप्या शब्दात सांगतात की जीवन कुणाला कळले हो, मी पण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो, जीवन त्यांना कळले हो. मी पण इगो अहंकार गळून पडला पाहिजे, त्यांना जीवन कळलं, त्यांची भक्ती समृद्ध झाली किंवा सिद्ध झाली, भक्ती फळली, आपण म्हणतो फळाला आली. पुढे लक्षात घ्या की ज्या वेळेला शबरी सगळा निरोप सांगते की असं तू जा, तुला सरोवर लागेल, त्या सरोवराचं नाव पंपा, त्याच्या पलीकडे पर्वत असेल ऋष्यमू, त्याच्यावर काही वानर असतील, तो वानर त्यातला सुग्रीव आहे, तो आणि तू समदुःखी आहात. सुग्रीवाची पत्नी, त्याचा भाऊ वाली यांनी बलात्कारानं नेलेली आहे, तुझी पत्नी रावणानं पळवलेली आहे, तुम्ही समदुःखी आहात, त्याच्याशी मैत्री कर आणि त्यांच्या वानरांच्या सैन्याने तू पुढे रावणापर्यंत पोच. इतका स्पष्ट निरोप दिलेला आहे. आता सीतेचा शोध संपलेला आहे. म्हणजे सीतेचा प्रत्यक्ष शोध लागायचा जो हनुमंतांनी लावला, पण इकडे तिकडे भटकणं झालं, आता मिळालं. आता राम काय करतो लक्षात ठेवा. मी मुद्दा कुठला आहे? नवविधा भक्ती, हा आपला मुद्दा आहे. राम म्हणतो की तू एवढं सगळं आम्हाला सांगितलंस, मी तुला भक्ती कशी करायची ते सांगतो. आणि नवविधा भक्ती ह्याच्यापेक्षा निराळ्या विधा आहेत त्या. परत कधीतरी नवविधा भक्तीचा सुंदर उपदेश राम शबरीला करतो आणि ती म्हणते की मी धन्य झाले रामा, आता मी तुझ्याकडे बघत बघत माझं गात्र माझ्या शरीराचा अवयन अवयव, माझं इंद्रिय आणि इंद्रिय मी काय करते, निष्प्राण करते, अचेतन करते आणि तुझ्यात मिळून जाते. माझी आत्मज्योत तुझ्यात मिसळून जाईल. याला आत्मदहन म्हणतात, सेल्फ इमोलेशन. स्वतःला जाळलं तिने, जसं सतीनं जाळलं. आणि शबरीची आत्मज्योत रामाच्यात विलीन झाली. रामाने तिला वापरलेले शब्द भीलनी, ही हिंदी कवितेतले शब्द आहेत. भीलनी की तरह हम खिलाते नहीं, लोग कहते हैं भगवान खाते नहीं. भीलनी ती भिल्लीन आहे हो, पण राम तिला म्हणतो तपस्विनी योगिनी भामिनी. भामिनी म्हणजे अत्यंत तेजस्वी करारी स्त्री, योगिनी म्हणजे योग करणारी, आणि तपस्विनी म्हणजे तपश्चर्या करणारी. हे रामाचे शब्द आहेत. आणि पुढे ती विसर्जन करते रामाच्या. नवविधा भक्ती. लक्ष्मण प्रश्न विचारतो, तो आपला प्रश्न आहे. लक्ष्मण हा आपला प्रतिनिधी आहे. तो काय प्रश्न विचारतो, रामा तुला माहीत होतं ना रे की शबरीनं निरोप दिल्यानंतर
तिची आत्मज्योत तुझ्यात विलीन होऊन तिच्या जीवनाचा शेवट होणार आहे? हो म्हणाला, मला माहीत होतं तर तिला नवविधा भक्तीचा, कारण ती मुक्त झाली ना, तुझ्यात आत्मज्योत विलीन झाली, मुक्त झाली, तिला नवविधा भक्तीचा उपदेश का केलास? त्यावेळेला तो म्हणतो, वेड्या, तो तुझ्यासाठी होता. दुसऱ्याला सांगताना आपण कान देऊन ऐकतो, तुला माहीत आहे ना, तुला उपदेश केला असता तर तो लक्ष देऊन ऐकला नसता. हा तो उपदेश शबरीसाठी नव्हताच, ती मुक्तच होणार होती, तो तुझ्यासाठी होता. नीट ऐकला ना? हो, जीवाचे कान करून ऐकला. कोण? लक्ष्मण म्हणतो, त्याला श्रवण म्हणतात. जीवाचे कान करून जर ऐकलं तर श्रवण जीवनात उतरतं आणि आपलं जीवन बदलतं. आता एक जो वाचन करून आपण थांबूया, कारण हा विषय चालू राहणार आहे. अनेकांच्या जीवनात नवविधा भक्ती, भागवतातला प्रसंग सांगायलाच पाहिजे, कारण त्याशिवाय पुढे जाताच येणार नाही. नृसिंह अवतारातला हा श्लोक आहे, फार सुंदर आहे. आपण म्हणतो सूर्यापोटी शनिश्चर, म्हणजे सूर्याची दोन मुलं बघा, एक यम आणि एक शनी. काय पोर आहे तो! सूर्य म्हणजे जगाचं जीवन आहे, जगाचा आधार आहे. सूर्याशिवाय या जगाची आपण कल्पनाच करू शकत नाही. आणि शनी, नको रे बाप्पा साडेसाती, आणि यम, नको रे बुवा मृत्यू. काय मुलं आहेत ते! कधी कधी उलटही असतं. असुराची मुलं अत्यंत देवभक्त असतात. हिरण्यकशिपू हा राक्षस आहे, असुरी वृत्तीचा आहे, आणि त्याचा मुलगा प्रल्हाद. भागवताचा निर्णय आहे, लक्षात ठेवा. परिपूर्ण भक्त जर कुठला असेल तर प्रल्हाद आहे, ध्रुव नाही. हे ध्रुवाचं वाक्य आहे. नारद जात असताना ध्रुवाला म्हणतात, ध्रुवा तू भाग्यवान रे, तुला पाहिजे ते मिळवलंच तू, आणि अगदी लहान वयात. आता लहान वयात नाही आहे, त्यावेळेला प्रसन्न झाले आणि सांगितलं, अरे तू परत जा, आई वाट बघते तुझी, तू शिक, तू लग्न कर, वैवाहिक तो विवाह आश्रम तो कर, तो गृहस्थाश्रम, आणि नंतर मी तुला अढळपद देतो. ध्रुवाचं सगळं चरित्र आलेलं आहे. आज 5व्या वर्षी मागितलं त्यांनी, असं काही झालेलं नाही आहे. पण गंमत बघा, नारद जातात त्यावेळेला सगळं चरित्र ध्रुवाचं संपलेलं आहे. ध्रुवा तो भाग्यवान. नारदाला म्हणतो, नाही हो, साक्षात वासुदेव माझ्यासमोर प्रकट झाले होते. मी मंत्र कुठला, ओम नमो भगवते वासुदेवाय, आणि फक्त 6 महिन्यात प्रत्यक्ष वासुदेवाचा अनुभव फक्त ध्रुवानी मिळवलेला आहे. आणि वय फक्त 5. आपण म्हणतो ना 5व्या वर्षी शाळेत पहिलीत सुद्धा प्रवेश नाही आहे, पण 5व्या वर्षी मुक्त होण्याचा अधिकार आपल्याला मिळालेला आहे. जर त्याला तसं मोटिवेशन आतून वाटलं, त्याला पहिल्या महिन्यात काय झालं, दुसऱ्या महिन्यात काय झालं, आणि 6व्या महिन्यात तो म्हणतो, आता माझा श्वासच कोंडून धरतो. मी अन्न सोडलं, तू प्रसन्न झाला नाहीस. मी पाणी सोडलं, प्रसन्न झाला नाहीस. मी हालचाली बंद केल्या, प्रसन्न झाला नाहीस. मी एक पाय वर केला, प्रसन्न झाला नाहीस. मी हात वर केले, प्रसन्न. आता मी श्वासच बंद करतो, बघू कसा येत नाहीस तुम्हाला. त्याला वासुदेव म्हणजे काय माहीत नाही. नारदाने हा मंत्र दिलेला आहे, हा म्हणतोय, डोळे बंद करून श्वास रोखून मनातल्या मनात, हो सगळ्या विश्वाचा श्वास कोंडला की हो. सगळ्यांनी सांगितलं वासुदेवाला म्हणजे विष्णूला, जा लवकर आणि त्याला पाहिजे ते दे. त्याचा श्वास सुरू झाला म्हणजे विश्वाचा श्वास सुरू होणार आहे. केवढं सामर्थ्य आहे, लक्षात ठेवा. मग हा येतो विष्णू स्वतः, आणि आता ओम नमो भगवते वासुदेवाय चालू आहे. श्वास बंद आहे म्हणून हा मनातल्या मनात म्हणतोय, हा डोळे उघडतच नाही आहे. वासुदेव म्हणजे विष्णू, भगवान विष्णू आपल्या हातातला शंख त्याच्या गालाला लावतात. काय सुंदर दृश्य आहे, लक्षात ठेवा. त्यावेळेला डोळे उघडतो आणि इतक्या त्रासानं बघतो, का व्यत्यय आणलात माझ्या उपासनेत. मी किती छान म्हणत होतो मनातल्या मनात ओम नमो भगवते, तुम्ही कोण? त्यावेळेला म्हणतो, अरे तुझ्या वासुदेवाचा मंत्र म्हणतोयस, तो मी वासुदेव, तुला काय पाहिजे? मग ते अढळपद पाहिजे वगैरे. म्हणून इथेच मी चुकलो. प्रल्हादासमोर ज्यावेळेला नरसिंह प्रकट झाला, हे भक्तीचं सूत्र आहे, लक्षात ठेवा. प्रल्हादासमोर नरसिंह झाला, तुला काय पाहिजे? मला काही नको. प्रल्हाद म्हणतो की, नरसिंह म्हणतो, अरे काहीतरी माग रे, माझी अवस्था कशी झाली आहे बघ. ज्वलंतम सर्वतोमुखम, उग्रम वीरम महाविष्णू ज्वलंतम सर्वतोमुखम, नृसिंहम भीषणम भद्रम, मृत्योर मृत्युन नमाम्यम, मृत्युन नमाम्यम. हा नृसिंहाचा मंत्र. सगळ्या बाजूनी आग. आधी चिडला होता, त्याशिवाय मारू शकत नव्हता हिरण्यकशिपूला, आणि त्याच्या पोट फाडल्यानंतर इतकं द्वेष त्याच्या रक्तात भिनला होता की त्याची नखं सगळ्याचा दाह व्हायला लागला. बर्निंग ज्याला म्हणतात ना, पूर्णपणे. आणि प्रल्हादाला म्हणतोय, माझी आग शांत करायची असेल तर मलाकडून काहीतरी माग, ते तुला दिल्यानंतर माझी आग थोडी शांत होणार आहे. मी तुम्हाला एक उदाहरण देतो म्हणजे कळेल
की आई मुलाला दूध पाजते, 3 महिन्याच्या रजेनंतर ती कामावर जाते, कामावरून 6-8 तासांनी परत येते, दूध तिच्या छातीत भरलेलं असतं, तिला असह्य होतं आणि मूल ज्यावेळेला दूध प्यायला लागतं त्यावेळेला ती फार बरं वाटतं तिला. ते दूध पित असताना मुलाला जसं बरं वाटतं तितकंच आईलाही बरं वाटतं. पुष्टी आणि तुष्टी ज्याला म्हणतात, तुष्टी आईला मुलाला दोघांनाही मिळत असते. पुष्टी मुलाला, पुष्टी म्हणजे पोषण आणि तुष्टी म्हणजे तोषण, आनंद दोघांनाही होत असतो. भक्त आणि भगवंत आनंद दोघांनाही होत असतो. तसा हा प्रकार आहे. ज्या वेळेला नृसिंहांनी सांगितलं काहीतरी माग, प्रल्हाद म्हणतो काहीही नको. आता काही नको देणार कसं सांगा बरं. आपल्या स्वयंपाकघरातला नेहमीचा विनोद आहे, काय पाहिजे, काही नको, तेवढं मात्र आम्ही केलेलं नाही. ही ती गृहिणी म्हणते काही नको, आम्ही केलं नाही, काही नको म्हणजे देऊ कसं, काही नको देऊ कसं, हाच प्रॉब्लेम आहे ना. हा नृसिंहाचाही प्रश्न आहे. काहीतरी माग. तो म्हणतो मग काहीही मागण्याची इच्छा मला कधी होऊ नये. परत नकारात्मक. बघा काही मागितलं काय, काही मागण्याची इच्छा मला कधी होऊ नये, हे प्रल्हाद मागतो. तो म्हणतो की माझी आग तशीच राहिली, काहीतरी माग रे. त्यावेळेला प्रल्हाद त्याची परिस्थिती बघतो. नरसिंहाची म्हणतो जिथे तुझं कथामृत आणि नामामृत, म्हणजे कथा म्हणजे भागवत आपण म्हणतो, आताही कथा चालूच आहे की हो, आणि नाम आपण सुरुवात नामानेच केलेली आहे, लक्षात ठेवा. जिथे नाम आणि तुझं चरित्र चालू आहे त्या लोकांना तू समाधान दे, आनंद दे, तुझं दर्शन, तुझा अनुभव त्यांना घडा. मग नरसिंह हळूहळू शांत झाला. प्रल्हादांनी स्वतःसाठी काय मागितलं, आपल्यासाठी मागितलेलं आहे. हे ध्रुव म्हणतो माझ्यापेक्षा प्रल्हाद श्रेष्ठ आहे. हा निरोप ते प्रल्हादाला सांगा. मी काय, ज्यावेळेला विष्णू भगवान आलेले आहेत समोर, काय पाहिजे, तुम्हीच पाहिजे, एवढं जर म्हणलो असतो तर सगळे प्रश्न मिटले असते की विष्णू भगवान हे अढळच आहेत की हो, ते कुठे ढळतात, मला तूच पाहिजेस. नाही, यांनी तर तूही नकोस म्हणून सांगितलं प्रल्हादाने. प्रल्हाद हा आदर्श, पूर्ण, संपूर्ण, परिपूर्ण शिष्य आहे, परफेक्ट डिसायपल. भागवत असा निर्णय येतो. तर आता पुढे काय झालं हा प्रसंग वाचूया आणि नंतर मी फक्त नवविधा भक्ती असलेलं रामदासांचं नाव घेतो आणि थांबतो. खूप मोठा विषय होईल म्हणून, पण ही कथा आपण ऐकली पाहिजे. कथा जरा अलीकडे सुरू करूया. कश्यप ऋषींना 2 पत्नी, एक आवडती आणि एक नावडती म्हणा तुम्ही, एक दिती आणि एक अदिती. दिती म्हणजे तोडणारी आणि अदिती म्हणजे जोडणारी. एक कात्री आणि दुसरी सुई म्हणा, दोन्ही उपयोगी आहेत, पण एक तोडणारी ती दिती. दितीची मुलं दैत्य राक्षस आणि अदिती जोडणारी, तिची मुलं आदित्य म्हणजे देव. अदितीची आदित्य, दितीची दैत्य. कारण काय, एक दिवस दिती म्हणाली कश्यप ऋषींना की तुम्हाला नेहमी अदिती आवडते, मी नावडती बायको आहे, असं का, तू काही मागितलेस मी दिलं नाही असं झालं का, आत्ता मला तुमच्याबरोबर एकांत पाहिजे. ते निघाले होते संध्याकाळच्या संध्येसाठी, नदीवर निघाले होते. संध्याकाळ आहे, ती म्हणाली ह्याला राक्षसांची वेळ म्हणतात, राक्षस बेला किंवा राक्षस वेला, आता नको. नाही, मग हेच ती आदितीने मागितलं असतं तर तुम्ही एकांताचं सुख तिला दिलं असतं, मला म्हणून देत नाहीत, तू असं म्हणतेस का, मी तुला देतो ते सुख. त्याच्यानंतर ते म्हणाले की आपल्या पोटी जे होणार आहे राक्षस जन्मणार आहे, कारण राक्षस वेळा आहे, राक्षसाचा मुहूर्त आहे, राक्षस वेळ आहे. त्यामुळे ती म्हणाली की माझं चुकलं, मी काहीतरी मागितलं, मुलांवर अन्याय कशाला. ते म्हणाले नाही नाही, होणारच, दोघेही राक्षस होणार, एकापेक्षा एक वरचढ. ती म्हणाली पण काही उशाप, एक या दोघांपैकी कोणाचा तरी एक मुलगा अत्यंत चांगला भक्त होईल, तो हिरण्यकशिपूचा प्रल्हाद. पहिला हिरण्याक्ष, त्याला मारण्यासाठी स्वतंत्र अवतार वराह, त्याच्यानंतर हिरण्यकशिपू, त्याला मारण्यासाठी नृसिंह, आणि त्याचा पुत्र प्रल्हाद हा आदर्श भक्त. आता हा प्रसंग फक्त नवविधा भक्तीचा श्लोक म्हणूया, हे मी म्हणतो, तुम्ही ऐका, थांबूया. ज्या वेळेला बोलायला लागल्यापासून हा हरी हरी नारायण नारायण, आणि हिरण्यकशिपूने काय सांगितलं होतं, माझा मोठा भाऊ जो मला वडिलांच्या ठिकाणी होता त्याचा वध केलाय विष्णूने, म्हणून माझ्या राज्यात विष्णूची उपासना करायची नाही, विष्णूचं नाम घ्यायचं नाही, विष्णूचं मंदिर मूर्ती काही नाही, बंद केले होते. विष्णूचं नाम नारायण हे तर विष्णूचं प्रसिद्ध नाव आहे.
हा बोलतच नारायण नारायण उठला. म्हणजे आता कल्पना करा, घरभेदीत जर माझा मुलगा असेल मी बाकीच्यांना काही शिक्षा करणार आहे. आता हा नारायण का बोलायला लागला याचं एक कारण सांगितलं जातं. आणि हा हल्ली गर्भसंस्कार हा विषय अजूनही चर्चेचा वादाचा बनतो. पण एक लक्षात घ्या की ज्या वेळेला हिरण्यकशिपू कुणालाही आटोपेनासा झाला आणि आता स्वर्गावर जर त्याचं राज्य झालं तर ते असुरांचं राज्य स्वर्गात स्थापन होईल आणि सगळी पृथ्वी स्वर्ग मृत्यू पाताळ हिरण्यकशिपूच्या वर्चस्वाखाली काहीतरी केलं पाहिजे. इंद्र गेला कुणाकडे? देवांचे गुरु बृहस्पती त्यांच्याकडे. आणि बृहस्पतीने सांगितलं की त्याची सगळ्यात आवडती एखादी वस्तू किंवा व्यक्ती असेल तिला लपवून ठेव. तो म्हणतो काय? त्याची ते कयाधू नावाची त्याची पत्नी आहे, जीव की प्राण. तिला जर मी लपवून ठेवलं, पण अशा ठिकाणी लपवून ठेव कारण जवळजवळ तिन्ही लोकात त्याचं राज्य आहे, तिन्ही लोकावर त्याचं सामर्थ्य आहे. लपवणार कुठे? विचार करून त्याने ठरवलं नारदांच्या आश्रमात स्त्री नसते, तिथे जर तिला लपवलं, इंद्र म्हणतोय काहीतरी पुढे चांगलं घडणार आहे म्हणून ठेवलं. सगळीकडे शोध घेतला त्यांनी, आकाशात, पाताळात, गुहेत, अरण्यात, पर्वतात. नारदांच्या आश्रमात काही घेतात तिथे कयाधूला लपवून ठेवलं होतं. आता ती कयाधू गर्भवती होती. सतत नारायण 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 सतत चालू की नारदांच्या आश्रमात. नारदांचा आश्रम होता, नारदांचं चरित्र सांगितलं भागवतात, नारदांचा एक जन्म होता, सगळी कथा निराळे. पण त्या आश्रमात सतत नारायणाचं नाम चालू असल्यामुळे त्या नामाचा ध्वनी साऊंड आणि त्या ध्वनाची कंपनं किंवा स्पंदनं म्हणजे व्हायब्रेशन्स त्या गर्भावर होत राहिली. गर्भसंस्कार खरे खोटे, पण गर्भ असताना कशाला ते व्हायोलंट चित्रपट बघायचे, सिनेमा व्हायोलंट हिंसा, कशाला भांडणं करायचे, कशाला शिव्या द्यायच्या, हे कॉमन सेन्स आहे ना. कोणीतरी गर्भवती आहे घरात, तो गर्भ काहीतरी ऐकत असेल, हा खूप मोठा विषय आहे. परंतु एक तुम्हाला सांगतो की त्या गर्भावर प्रल्हादावर सतत नारायण नारायण संस्कार झाले आणि ते संस्कार तो बोलायला लागल्यानंतर शब्दातून जे ध्वनी त्यांनी रिसीव्ह केला होता त्याचा शब्द, त्याला कोडिंग आणि डी कोडिंग आपण म्हणतो, कोड झालं होतं नारायण नारायण नारायण, त्याची व्हायब्रेशन्स. आणि बोलायला लागल्यानंतर डी कोड झालं नारायण 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 म्हणायला लागला. आता म्हणाला ह्याला काहीतरी करायला पाहिजे. त्यांचे गुरु शुक्राचार्य कुठल्या तरी कामगिरी वगैरे होतो. चंड आणि विमर्क हे त्यांचे पुत्र किंवा शिष्य, त्यांना बोलवून सांगितलं असुरांचं बघा विचार करण्याची पद्धत. मी 90 दिवस देतो. 90 दिवसात हा जो मुलगा प्रल्हाद तो प्रत्येक श्वासाला नारायण नारायण म्हणतो आणि ते लोकांना ऐकू जातं. त्याच्या तोंडातून नारायण शब्द काढून टाका. 90 दिवसात त्याच्या जिभेवरचं नारायण नाम काढून टाका आणि नाही काढलं तर तुमची जीभ कापून टाकेल. हा राक्षस आहे. हो, जवळजवळ 88 दिवस होता. ते रडत सांगतात 2च दिवस उरलेत प्रल्हादा, कशाला म्हणतोस नारायण नारायण, नाहीतर आमची जीभ कापून आम्हाला आजन्म कारावासात म्हणजे बंदिवासात टाकणार आहेत तुझे पिताश्री. 89व्या वर्षी तो म्हणतो, 89व्या दिवशी तो म्हणतो असं असेल ना तर खरंच मी, पण मला म्हणावंसं वाटतं अरे श्वासावर घे. काय गंमत आहे बघा, नारायण नारायण म्हणलं की त्याला ऐकू येणार आहे, काहीतरी म्हणतोयस असं कळणार आहे. ओठही हलवू नकोस, प्रत्यक्षही म्हणू नकोस, आत नाम चालू ठेव. हा खरं वरदहस्त आहे, हे खरं कृपा आहे. आतलं नाम तेच खरं नाम आहे. पुढे नंतर अनेक कथा बघूया आपण, पण हे लक्षात ठेवा. तू म्हणतो इतकं सोपं असेल तर काही हरकत नाही. राजसभा भरलेली आहे, दरबार, आणि प्रवेश करतात चंड विमर्क आणि प्रल्हाद. हा अगदी रोखून बघतो की ऐकू येते का काही, नारायण नारायण ऐकू येत नाही आहे, ओठ हलतायत का नाही. त्याला एवढं कौतुक की त्यांनी काढलं त्याच्या तोंडातून नारायण नाम. तोंडातून काढलं होतं, जिभेवरचं काढलं होतं, कंठातलं काढलं होतं, पण श्वासात मनात नाम चालूच होतं. त्याला कौतुकाने घेतो. प्रल्हादाचं वय काही जास्त नाही, 8-10 वर्षाचं असेल. कौतुकानं तो मांडीवर घेतो, असं वर्णन नाही तिथे. आणि त्याचा गाल कुरवाळत म्हणतो की बाळा काय शिकलास रे गुरुगृही. तो म्हणतो श्रवणम. त्याला वाटलं बहुतेक आपलं काय कीर्तनम, आपली कीर्ती ऐकायला शिकलं. विष्णू स्मरणम म्हणल्यानंतर तो म्हणतो शेवटी विष्णूचं स्मरण.
विष्णूचं कीर्तन, विष्णूचंच नामस्मरण. तो पूर्ण श्लोक म्हणतो, श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम किंवा नामस्मरणम. लक्षात ठेवा, कीर्तनम वंदनम पादसेवनम अर्चनम सख्यम दास्यम आत्मनिवेदनम. ह्या 9 सांगतो पायऱ्या, याला नवविधा भक्ती म्हणतात. हे सांगितल्यानंतर तो कुरवाळत असतो, ते सापटी मारतो, त्याला हाकलून देतो आणि मग प्रल्हादाचे हाल सुरू होतात. त्या हालात सगळीकडे परमेश्वर हा शेवटचा विचार ऐकणार होता. प्रल्हादाचे काय काय हाल करतो. पहिल्यांदा काळा नाग, अत्यंत विषारी, टोपलीतून आणतात. प्रल्हाद 8-10 वर्षाचा, आणि त्याला दंश करण्यासाठी टोपलीचं उघडल्यानंतर तो नाग फणाकडून उभा राहतो. प्रल्हाद काय म्हणतो हे आपल्याला जमलं पाहिजे. आज इथून जाताना आपण एवढंच म्हणूया की सगळीकडे मी परमेश्वर पाहिन. तो म्हणतो की हे, आता कल्पना करा, हे शेषा, हे शेष नागा, तू इथे आलायस तर माझे विष्णू भगवान नारायण कशावर झोपले. कल्पना करा ना. त्यावेळेला तो नाग एवढा खुश होतो, मला शेष म्हणला, तो डोलायला लागतो. चावणं दूरच. म्हणजे हा जो एक उपाय केलेला असतो तो वाया गेला. दुसरा उपाय, हत्तीच्या पायाखाली त्याला तुडवून चेचून मार. हे सांगितल्यानंतर हत्ती येतो किंवा प्रल्हादाच्या दिशेने, आणि त्यावेळेला म्हणतो, ऐरावता तू इथे आला आहे, माझ्या भगवानाला जर दुसरीकडे स्वर्गात जाताना तो ऐरावतावर बसतो आणि भक्ताला मदत करताना गरुडावर बैसोनी आला माझा काही वारी. तो गरुडावर बसून येतो, पण त्याला स्वर्गात काम आहे कुठे. ऐरावता तू इथे आलास तर ते जाणार कुठे, कशावर बसणार. तो हत्ती म्हणतो, मला ऐरावत म्हणला. तो सोंड हलवत मला नमस्कार करायला लागतो. हा दुसराही गेला त्याचा भाग. तिसरा, कड्यावरून खाली ढकलून देतो. त्यावेळेला तो म्हणतो की अरे मला उगीच वाटत होतं की कडा कणकर असतो, दगडी असतो, तुझे हात किती मुलायम आहेत. तो एखाद्याने हाताने आणून खाली ठेवावा असा प्रल्हाद गडगडत आरामात खाली येतो. खरोच म्हणजे त्याला खरचटत नाही, ओरखडा सुद्धा उठत नाही. मग आता काय, इतक्यात त्याची बहीण येते होलिका. आपण होळी आता जवळ आलेली करणार आपण होलिकोत्सव. त्यावेळेला होळीला वरदान मिळालेलं असतं की आगीत जरी बसलीस तरी तू जळणार नाहीस. पण प्रल्हाद हा जगायला पाहिजे होता त्या शक्तीला, जी शक्ती परमेश्वर आपण म्हणतो, परमात्मा म्हणतो आपण, परब्रह्म आपण म्हणतो, आणि पराशक्ती, पण त्याच्याही पलीकडे गुरु साक्षात परब्रह्म. परब्रह्मापेक्षा काकणभर सरसच सद्गुरू आहे. ही श्रद्धा आपली पाहिजे. तर प्रल्हादाला आता होळी म्हणते, काही नाही रे, तू पेटवून दे, मी त्याला मांडीवर येऊन बसते. मी आत्या ना त्याची, हिरण्यकश्यपूची बहीण ना होलिका, मी आत्या ना त्याची, प्रेमानं घेते, बाजूंनी लाकडं वगैरे रचतात आणि जाळतात. होळी जळते. लक्षात ठेवा, प्रल्हादावर काही परिणाम होत नाही. प्रल्हादावर त्या आगीचा परिणाम नाही, नागाच्या विषाचा परिणाम नाही. आता शेवटचा अत्यंत जीव घेणारा प्रयोग, मोठी काहील आणली जाते, कढई, त्याच्यात तेल घातलं जातं आणि उकळायला लागतं तेल. त्यावेळेला प्रल्हादाला त्याच्यात टाकायचं. त्यावेळेला प्रल्हाद म्हणतो की हे नारायणा, मला भेटण्यासाठी आनंदाच्या उकळ्या फुटतायत का रे तुला, एवढा उत्सुक झालायस का रे तू. कमळवरती येतं कमळ, आणि त्याच्यावर तो प्रल्हाद आरामात पडतो, तेल उकळतच राहतं. त्यावेळेला हिरण्यकश्यप म्हणतो की ह्याला मारणं अवघडच आहे. म्हणजे इतक्या सगळ्या परीक्षा घेतल्या झाल्या, परीक्षेत प्रल्हाद उत्तीर्ण एकाच गोष्टीमुळे झाला, त्या विषारी सर्पात, त्या हत्तीमध्ये, त्या कड्यात, त्या उकळत्या तेलात आणि त्या होलिका, त्या आगीत सगळीकडे नारायण दिसत होता. आणि नारायण दिसत असताना, नारायणाला जोडलेलं जात असताना ज्याला भक्ती म्हणतो, नारायण अमर आहे, मी असलोच पाहिजे. कल्पना करा, मला या संकटापासून कसली भक्ती आहे. अमर म्हणजे देहाच्या पातळीवर नाही, लक्षात ठेवा, चैतन्याच्या पातळीवर. मी नारायण नारायण म्हणताना नारायण होऊन गेलो पाहिजे. त्याच्यासाठी सतत आपल्या आवडत्या देवाचं, आवडत्या संताचं नाव घ्या आणि सतत घेता. आठवण झाली की नाव घ्या. हे किती सोपं आहे हो. अरे विसरलो होतो, आठवण कुठलं आहे, श्रीराम जय राम जय जय राम, ओम नमः शिवाय, दत्ता दिगंबरा, काही कुठलंही म्हणा. आठवण झाली की नाम घ्या. आपण विसरणार आहोत, बरोबर. आठवण झाली नाम घ्या, आठवण झाली नाम घ्या. सकाळी जागा झालं नाम घ्या, झोपताना नाम घ्या, आंघोळ करण्यापूर्वी नाम घ्या, आंघोळ करताना नाम घ्या, आंघोळ संपल्यानंतर नाम घ्या, पूजा करताना. अहो, नामाचा पाऊस पडेल, पाऊस. त्या पावसात पुढे काय करायचं हा विषय पुढच्या वेळेला बघूया. आहेत त्या ठिकाणी जरा ताठ बसून डोळे मिटूया, शांत.
खूप शांत. नेहमीप्रमाणे श्लोक म्हणूया आणि शांतीपाठ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. सगळ्यांनी म्हणायचं शांतीपाठ. ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. डोळे बंदच. तीनदा दीर्घ श्वासोच्छ्वास. दीर्घ श्वास. हातावर हात चोळूया आणि ते हात चेहऱ्यावर डोळ्यांवर चोळूया. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. का ते पुढच्या वेळी पाहू. अगदी सावकाश डोळे उघडून समोर जी भगवान कृष्णाची आणि गोमातेची मूर्ती आहे त्यांचं दर्शन घेऊया आणि इथे जमलेला सर्व भक्तांना नमस्कार करूया. शांत आनंद महाराज महाराज महाराज.